पण मी असं म्हणेल आजच्या युगात अजून अजून 2 ॲडिशनल संस्कार करायला पाहिजेत. गर्भसंस्कार, बालसंस्कार आणि युवा संस्कार. ओके. आणि ही आजच्या पिढीची, आजच्या गतीची, पुढच्या होणाऱ्या आपल्या राष्ट्रासाठी फार गरज आहे असं मला वाटतं. सगळ्या माता-पित्यांना भेडसावणारा प्रश्न सध्याचा आहे, की ते मूल मोबाईलच सोडत नाही. त्याचं वय 1, 2, 3, 4, 10 कितीही वर्ष असलं ते बाळ मोबाईल सोडत नाहीये. मग असं आहे का, की त्या मातेने त्या गर्भसंस्काराच्या प्रोसेसमध्ये खूप मोबाईल बघितलाय म्हणून ते बाळ सोडत नाही मोबाईल? लॉजिकली म्हणाल तर माझं उत्तर आहे हो. आणि मग मुलांचं काउन्सिलिंग करताना मी 90% हां. एकट्याचंच करते. हो. आई-वडिलांना बरोबर बोलवायचं, पण आई-वडिलांना बाहेर बसवायचं. मग ओके. त्या मुलाचा कॉन्फिडन्स एक नेक्स्ट लेव्हलला जातो, की मी यांच्याशी काही बोलू शकतो. ओह! आणि टू बी व्हेरी हॉनेस्ट, प्रेक्षक समजू शकतील हे, मी स्टार्टच कंप्लेंट्सने करते. मी कित्येक बिझनेसमन, सक्सेसफुल बिझनेसमन बघितलेले आहेत, ज्यांना 10वी मध्ये 50% 40% हो. होते. माझ्याकडे एक आत्ता मी एका प्रॉपर्टीचं काम करते. हं. 42% बरं. आईने पेढे वाटले होते, तर लोकांनी हिणवलं होतं. माझे जे आता काउन्सिलिंग्स होतात ना, तिथे मुलांचं सुरुवातच इथून होते. म्हणजे एका मुलाने मला असं सांगितलं, की "मॅडम मला ना माझ्या आईबरोबर राहायचंच नाही. जगातले सगळ्यात वाईट आई-बाबा आहेत. ओह! मी काय करू?" म्हटलं, "मग राहू शकतोस." "नाही ना, आपण पैसे नाहीत ना, मग राहणार कुठे?" शंख वाजवायला जर या यंग मुलांना तुम्ही शिकवलात, तर त्यांची फुफ्फुसं हं. सुंदर राहायला मदत होते. ओके. आणि ते वाजवताना जर त्याला त्रास होतोय, तर तुम्हाला कळेल, की फुफ्फुसांशी संबंधित तुमचा मुलगा बाहेर जाऊन काय करतोय का? हां. सोपं आहे की नाही? आई-वडिलांना वाटतं, की त्याला एक वेगळी स्टडी टेबल दिला, वेगळी अभ्यासाची रूम दिली, वेगळं त्याला दिलं, त्याला तुला जागेवर सगळं मिळतंय, मग तुला अभ्यास करायला काय? ही कमेंट ऐकली आहे मी. हो, हो. आहेच आहे. मला माझ्या एका क्लायंटने सांगितलं, "मॅडम सगळं हातात देते मी त्याच्या. हं. अभ्यास करायला काय जातंय त्याच्या?" मी त्याच्या वडिलांना सांगितलं, "मुलाचं काउन्सिलिंग नंतर करूया. मला पहिलं तुमच्या बायकोचं काउन्सिलिंग करायचं." ओके. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण तुमचा जिथं फायदा हाच आहे आमचा वायदा. आणि आज आपल्याला फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत मुंबईच्या शुभांगी राणे मॅडम, ज्या मॅरेज आणि चाइल्ड काउन्सिलर आहेत. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. पुन्हा एकदा बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आपण आज जो विषय घेऊन बोलणार आहोत, तो माझ्या मते तरी आजच्या युगाचा फार महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यावर आपण बोलणार आहोत. आणि मॅरेज काउन्सिलिंग आणि चाइल्ड काउन्सिलिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो आणि ती म्हणजे कुंडली. ओके. सो कुंडली मॅरेज चाइल्ड काउन्सिलिंग हा विषय असेल. वाह! वाह! क्या बात है! म्हणजे मला असं वाटतं, की प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहे आणि ते मूल खोडकर जरी असलं, तरी सध्या खूप हट्टी होत चाललंय. आई-वडील जे सांगतायत तसं वागत नाहीये. सो अशी खूप सारी कारणं आहेत आणि पालक कन्फ्यूज आहेत, की या मुलाला कंट्रोल तरी कसं करायचं? म्हणजे वय 5 वर्ष असो किंवा 15 वर्ष, सगळ्यांच्या घरातला हा प्रश्न आहेच आहे. तर या सगळ्या प्रश्नांवरती आजचा आपला पॉडकास्ट आहे. मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतीलच. तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, सुरुवात करूया. धन्यवाद. ओके, म्हणजे मॅरेज आणि चाइल्ड काउन्सिलिंग तुम्ही करता. पण सध्या हे जे काउन्सिलिंग क्षेत्र आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय. म्हणजे आपण बघतोच आहे. मग या सगळ्या मागे म्हणजे हे काउन्सिलिंग क्षेत्र वाढण्यामागे एक्झॅक्टली काय कारणं तुम्हाला दिसतात? अ, बघा काउन्सिलिंग क्षेत्र वाढण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आजची कौटुंबिक परिस्थिती. ओके. म्हणजे तुम्ही जर शहरं घ्या किंवा गाव घ्या, कुठेही घ्या, तुम्हाला लक्षात येईल, की आज मुलांचं जे कनेक्शन आहे आई-वडिलांबरोबरचं, हां. ते तितकंसं नाही दिसत. आणि अ, त्याच्यामुळे मग काय होतं, की म मोठ्या मुलांना किंवा मोठ्या माणसांना ॲटलीस्ट एक्सप्रेस करता येतं, की हं. मला काय हवंय, काय नकोय. पण लहान मुलं किंवा शिशुवर्ग किंवा बालवर्ग आणि युवा हां. या 3 पैकी जर तुम्ही बघाल ना, तर त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी साधन हवं असतं. हां. आणि दुर्भाग्यवश आजकालचे आई-वडील म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली आहे किंवा दोघेही वर्किंग आहेत हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजी-आजोबा बरोबर नाहीयेत. हां. कुठे टाकायचं? आपल्याला शरीराने पण एक ड्रेनेज सिस्टम दिलंय. बरोबर. ते झाल्यानंतर वी फील फ्रेश, हॅपी है ना? करेक्ट.
तसंच आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेचं, मानसिकतेचं, हां. शारीरिक ऊर्जेचं, ह्या तिन्ही ऊर्जेचं ड्रेनेज सिस्टम कुठेतरी हवं असतं. मग जेव्हा आजूबाजूला माणसं असतात, तेव्हा आपल्या आसपास कुठे ना कुठेतरी एक व्यक्ती आपल्याला असं मिळतो, की मी या व्यक्तीशी काही बोलू शकतो. खरं. आणि हे अवेलेबल नसल्यामुळे हं. चिडचिड वाढणं, खूप छोट्या-छोट्या गोष्टीवर हायपर होणं किंवा अभ्यासात मन न लागणं, कॉन्सन्ट्रेशन 0 लेव्हलचं होणं, हा फार मोठा आजच्या तारखेला प्रभाव आहे आणि त्याच्यात ओह! मोबाईल. म्हणजे खरं. आता कोणीच अवेलेबल नाही, मग मोबाईल आहे. मग हं. तुम्ही बघाल आजकालचं 99% जनरेशन ही मोबाईल अडिक्टेड आहे. बरोबर. कारण त्यांना हक्काचा एक कोणतरी माणूस मिळालाय, हां. एक्सप्रेस करायला. खरं. आयदर तो एक्सप्रेस करतो किंवा हे एक्सप्रेस करतात. हो. ह्यामुळे मग जे मुलांमध्ये जे मानसिक बदल होतात, शारीरिक बदल होतात, इथे काउन्सिलिंग फार प्रभावी काम करतं. ओह! आणि मला काउन्सिलिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा होतो, की मी कुंडली काउन्सिलिंगच करते. कारण काउन्सिलिंग ओह! करण्याच्या अगोदर मी कुंडलीचं एनालिसिस करते. या मुलामध्ये कुठे वाढ करायची आहे आणि ती कुठली ओके. वाढ तो सहज गृहीत धरेल, ग्राह्य करेल. ओह! त्याच्यावर काम केल्यामुळे काउन्सिलिंग वाह! सोपं जातं. ओके. आणि मग मुलांचं काउन्सिलिंग करताना मी 90% हां. एकट्याचंच करते. ओह! आई-वडिलांना बरोबर बोलवायचं, पण आई-वडिलांना बाहेर बसवायचं. मग ओके. त्या मुलाचा कॉन्फिडन्स एक नेक्स्ट लेव्हलला जातो, की मी ह्यांच्याशी काही बोलू शकतो. ओह! आणि टू बी व्हेरी हॉनेस्ट, प्रेक्षक समजू शकतील हे, मी स्टार्टच कंप्लेंट्सने करते, ओके. की आई-वडिलांचं काय आहे? तू सांग. आई कशी वागते? बाबा कसे वागतात? काय आहे? तुला हे आवडते का? नाही आवडत आहे का? मग ही ओह! स्टार्ट एक्सप्रेसिंग. करेक्ट. मग मला कळतं नक्की मर्म कुठे आहे? काय हां. दुखतंय? कारण काय होतं ना, कुठे दुखतं हे कळलं ना, की सोपं जातं करेक्ट. औषधोपचार करणं आणि मग तो एक्सप्रेस होतो आणि मग आपल्याला या सगळ्याची गरज फार प्रकर्षाने जाणवते, जी त्या मुलांना ॲप्लिकेबल करता येते. ओके. तर इथे ओके. काउन्सिलिंग क्षेत्र खूप मोठं काम करतं आणि त्यातल्या त्यात कुंडली म्हणेल, की कारण ते मुलगा ते घेऊन आलोय ना. हां, बरोबर. मुलगा घेऊन आलाय, आई-वडील पण ते घेऊन आलेत. हां. मग त्याच्यामध्ये थोडं इनपुट केलं. आता तुम्हाला सांगू का, मला आत्ताच्या काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये मुलांपेक्षा जास्त पालकांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे, असं फार प्रकर्षाने वाटतं. ओह! न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे हं. बेसिक आयडियाज नसतात. न्यूली मॅरिड असतात, मूल झालेलं असतं, कसं हां. वाढवायचं, कुठे काही अनुभव नसतो. मागचा अनुभव कोणी गाठीशी दिलेला नसतो. हां. त्याच्यामुळे फ्लोमध्ये जातो. पण तो फ्लो कुठेतरी चुकतोय का? थांबवायचा आहे हां. का? किती वाढवायचा आहे? किती प्रमाणात कमी करायला पाहिजे आणि किती प्रमाणात ठेवायला पाहिजे? हां. हे होण्यासाठी पॅरेंट काउन्सिलिंग फार महत्त्वाचा रोल प्ले ओके. करतं, असं मला वाटतं. वाह! म्हणजे मला वाटतं, की आज खूप सुंदर मार्गदर्शन आपल्याला मॅडमकडून मिळणार आहे. सो मला एक एक ह्याच्यातच प्रश्न विचारायचा आहे, की एखाद्या मुलाला आत्ता काउन्सिलिंगची गरज आहे. हे कुठल्या सिम्प्टम्सवरनं आपण ठरवू शकतो? मुलगा अतिशय चिडचिड करत असेल, एक्सप्रेसिव्ह होत असेल, कुठल्याही गोष्टीत न ऐकणं, अभ्यासात अजिबात चित्त न लागणं किंवा ओके. घरात अभ्यासाला न बसणं, एका जागी शांत बसतच नाहीये. ओके. ह्या लक्षणावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे, की ह्याला काउन्सिलिंगची गरज आहे किंवा ओह! ह्याचं काउन्सिलिंग आपल्याला करायला पाहिजे. अर्थात हे त्या मुलाला न सांगता काउन्सिलिंग करायचंय. ओके. कारण आपल्याकडे काउन्सिलिंग म्हटलं, की हं. आपण अरे बापरे! ही भावना जी येते ना, ती नाही आली पाहिजे. हां. हे स्मूथ वेवर काउन्सिलिंग झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या. म्हणजे युवा आणि बालाच्या मधलं जर घेतलं, तर तिथे असं बघाल, की युवा आणि बालच्या मध्ये असणारे म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगते 8 ते 15 वर्ष हां. ह्या कॅटेगरीतल्या मुलांमध्ये फार प्रकारचं ॲग्रेशन असतं. हो. आणि ते ॲग्रेशन पहिल्यांदा घरात निघतं. कारण बाहेर एक इमेज आपण कॅरी केलेली असते. करेक्ट. मग ते मुलांना हे सांगणं, की आपण बाहेर जी इमेज कॅरी करतोय किंवा आपली जी इमेज आहे ती बाहेर छान कॅरी केली पाहिजे. हां. घरातही ती तशीच छान राहिली पाहिजे हां. आणि याचा इम्पॅक्ट तुझ्या फ्युचर येणाऱ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर व्हायला पाहिजे. तर या अशा वेळेस फार महत्त्वाचं होतं कारण त्या मुलांमध्ये फार दुविधा मनस्थिती असते. डिसिजन्स लवकर न घेणं हां. किंवा मला हे नाहीच करायचंय, मला माहीत नाही काय करायचंय, मी हे करूच का नको? ही ओह! मनस्थिती असणं. अशा वेळेस काउन्सिलिंगचा फार उपयोग पडतो आणि अशा वेळेस काउन्सिलिंग घेतल्याने रिझल्ट छान येतात. म्हणजे मला वाटतं मॅडमने आता जे सांगितले तसे सिम्प्टम्स तुमच्या मुलामध्ये दिसत असतील, तर नक्कीच तुम्ही काउन्सिलरचा सल्ला घ्या.
मॅडम हे काउन्सिलिंग करतात. आत्ता नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट बुक करू शकता. अजून आपला एपिसोड सुरू आहे, संपलेला नाहीये. सो आपण आता पुढे जाऊयात. येस. ओके. आता काउन्सिलिंग या विषयावर आपण बोलतोय. तुम्ही सांगितलं एक्झॅक्टली गरज काय आहे किंवा सिम्प्टम्स काय दिसतात. पण मग ह्याचं मूळ जे म्हणतो ना सुरुवात, काउन्सिलिंगची गरजच का पडते? ही जी सुरुवात आहे, ही कुठून होते? आपल्याकडे 16 संस्कारामध्ये एक संस्कार सांगितला जातो गर्भसंस्कार. हां. पण मी असं म्हणेल आजच्या युगात अजून अजून 2 ॲडिशनल संस्कार करायला पाहिजेत. गर्भसंस्कार, बालसंस्कार आणि युवा संस्कार. ओके. आणि ही आजच्या पिढीची, आजच्या गतीची, पुढच्या होणाऱ्या आपल्या राष्ट्रासाठी फार गरज आहे असं मला वाटतं. ओके. गर्भसंस्कार म्हणाल ना, तर सुरुवात गर्भसंस्कारापासून झाली पाहिजे. सो आता मी तुम्हाला एक याच्याशी संबंधित एक कथा सांगते. कथा ही आपली सत्य घडलेली कथा आहे, की सुभद्रेच्या पोटामध्ये जेव्हा अभिमन्यू होते, त्यावेळेस जे चक्रव्यूह कसं भेदायचं हां. याचं त्या ऐकत होत्या आणि ते ऐकत असताना चक्रव्यूहाच्या आतमध्ये शिरायचं कसं हां. हे त्यांनी सर्व श्रवण केलं, ऐकलं. पण काय झालं, की कालांतराने ना त्यांना ग्लानी आली, झोप आली आणि ओके. त्या झोपल्या. हं. त्याच्यामुळे पुढचं जे ऐकायचंय, की त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं, हां. हे त्या ऐकू शकल्या नाहीत. ओके. आणि ते ऐकू शकल्या न मुळे अभिमन्यू चक्रव्यूहात तर शिरू शकला, ते त्याने हां. भेदलं, हां. पण बाहेर त्याला येता नाही आलं. ओह! आता आपली कथा प्रत्येक वेळेस काही ना काही शिकवते. आपण फक्त कथा बघतो. मी प्रेक्षकांना पण सांगेल, की आपल्या प्रत्येक कथेमध्ये ना मतितार्थ शोधणं फार महत्वाचं आहे. हां. तुम्ही जर या कथेचा मतितार्थ घ्याल, तर सुभद्रा ऐकत होत्या, हं. गर्भामध्ये अभिमन्यू होते. हां. म्हणजे काय? माता जे ऐकते, ते शिशु, बाल ऐकतो. हां. माता जे बोलते, तसाच तो बोलतो. ओके. माता जे श्रवण करते, ग्राह्य करते, मग तो आहार असेल, ऐकणं, बोलणं, वाचणं, इथून खरे गर्भसंस्कार सुरू होतात. ओके. आणि ह्या गर्भसंस्काराची सुरुवात अशा प्रकारे झाली, की पहिलं बीजरोपण होतं. हां. मी तुम्हाला सांगू का, बीजरोपणामध्ये पण 3 प्रकारे मी म्हणेल. जसं मी हं. तुम्हाला म्हटलं, की गर्भसंस्कार बीजरोपण झाल्यावर होणं हो. अपेक्षित आहे. बालसंस्कार जेव्हा ते मूल आपल्याबरोबर वाढतंय हां. बालवयापर्यंत, त्याच्यानंतर बालवय ते युवा वयापर्यंत, की तो एका मॅच्युरिटी लेव्हलला पोहोचतोय, हां. तिथपर्यंत करणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघाल ना, तर ह्या अग्नीच्या 3 तत्व आहेत. हां. एक दीपज्योती. दीप प्रज्वलित केला, की देवासमोर जेव्हा आपण लावतो, आपल्याला शांततेची अनुभूती हो. येते, है ना? पण तीच ज्योती जेव्हा चुलीवर जाते, तेव्हा ती अन्न शिजवते, आपली भूक शमवते. हो. ती तिला एक चांगलं रूप प्रदान करते. पण तीच ज्योती जर ज्वालांचं रूप घेतलं तर ती वणवा पसरवू शकते. हो. आणि युवांमध्ये ती ज्वालारूपी जी अग्नी आहे, ती एका संयमी लेव्हलपर्यंत ठेवणं, याने ती पसरायला मदत होईल. सो ह्या प्रकारे जर आपण हे केलं, तर त्याचा फार सुंदर अनुभव येतो आणि गर्भसंस्कार करणं ही आजच्या पिढीची फार मोठी गरज आहे. कारण प्रत्येक मुलगी आजच्या तारखेला न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये एकटी मूल वाढवायचंय तिला. बरोबर. तिला एकटीला सगळं हँडल करायचंय. तिच्याच शरीरात बदल होणार आहेत. हां. तिच्याच मनात बदल होणार आहेत. सायमल्टेनियसली त्या मुलाच्या, बाळाच्या मनात, शरीरात बदल होणार आहेत. कारण बरोबर. 90% फिमेल हॅज टू एक्सेप्ट द चेंज. हो. मग तो एक्सेप्ट द चेंज जेव्हा येतोय, त्यावेळेस मग ती जर या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असेल, हं. तर फार सुंदर अनुभव येऊ शकतील. त्याच्यामुळे तिची सुरुवात गर्भसंस्कारापासून झाली, की आपल्याला त्याचा फार चांगला अनुभव येऊ शकतो. ओके. वेगवेगळ्या प्रकारे गर्भसंस्कार करू शकता. आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हटलं, की एक तर सगळ्यात पहिलं सात्विक आहार. हा हां. गर्भसंस्काराचा एक भाग आहे. बरोबर. सात्विक आहार आपल्याकडे म्हटलं पण गेलंय, की जेव्हा तुम्ही प्रेग्नंट असता, त्यावेळेस तुम्ही चांगलं खा, चांगलं बोला, चांगलं हां. श्रवण करा. आता श्रवण करण्यावरून अजून एक कथा आठवते, ती सांगते. हिरण्यकश्यपू राक्षस होते. हां. कयाधू त्यांची पत्नी, म्हणजे हं. तीही राक्षसच होती. परंतु कयाधूने नारद मुनींचं प्रवचन ऐकलं होतं, हं. कीर्तन ऐकलं होतं आणि त्या कीर्तनात तिला ती विष्णुमय जे कीर्तन होतं ते इतकं भावलं, की ती तो नामजप पूर्ण 9 महिने जोपर्यंत बाळ जन्माला येते तोपर्यंत करत होती. हां. त्याचा परिणाम काय झाला? राक्षस कुळामध्ये भक्त प्रल्हादाने जन्म घ्यावा. हां. म्हणजे तुमच्या आजूबाजूला काहीही वातावरण असू देत,
पण तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट असाल तुमच्या गर्भधारणेच्या पासून गर्भसंस्कार डिलिव्हरी होईपर्यंत, हं. तर तुम्ही एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व जन्माला घालू शकता. हां. सो म्हणून गर्भसंस्कार अतिशय महत्वाचे आहेत. ओके, ओके. आता हे कळालंय की सुरुवात गर्भसंस्कारापासून झाली पाहिजे. हं, आज बऱ्यापैकी क्लासेस आपण बघतो, हं. गर्भसंस्काराची शिबिरं सुरू आहेत. हो. पण तरी ज्यावेळेस गर्भधारणा झाली आणि त्या 9 महिन्यांमध्ये हां. एखादी माता सध्या जसं तुम्ही मगाशी सांगितलं, की हं, मोबाईल खूप डिस्ट्रॅक्ट करतो या सगळ्या गोष्टीमधून. हं, मग मोबाईल बघणं त्या हं, मातेला हं. किती फायद्याचं आहे आणि किती तोट्याचं आहे? बघा, फायद्याचं म्हणेल का तर मी पॉझिटिव्हली घेते की आहे. कसं, की मोबाईलवर समजा त्या मातेची एक आपण गृहीत धरू, की आपण त्या मातेची मी कुंडली बघितली. हं. त्यांच्या कुंडलीला लाभणारा मी मंत्र दिलाय ओके. आणि तो मंत्र त्या मोबाईलवर ऐकतायत. ओह! अर्थात डिस्टन्स ठेवून. कारण रेडिएशन सगळ्यांना माहिती आहे त्याचे रेडिएशन्स आहेत. तुम्ही 10 मिनिटं फक्त हातात मोबाईल धरलात, हं, हं. तर तुम्हाला माहिती आहे तो 10 मिनिटं खूप सांगितली मी. हां. 2 मिनिटं असं फक्त हातात धरून ठेवा. तुम्हाला 2 मिनिटानंतर मोबाईल खाली ठेवावासा वाटणार आहे. हं. इतके स्ट्राँग रेडिएशन्स आहेत. बरोबर. मग जर तो मोबाईल आपण समजा शरीराजवळ असेल, त्या बाळाला पण त्या रेडिएशन्सचा हो, प्रभाव हो, हो. होणारच होणार आहे. हो. मग अशा वेळेस त्या आजकाल मोबाईल म्हणण्यापेक्षा टीव्हीवर पण ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर तुम्ही डिस्टन्स ठेवून ती ऐका. हां. आणि मी खरं सांगू तर ते ऐकताना तो मंत्र बघा. ओके, व्हिज्युअल इम्पॅक्ट फार स्ट्राँग काम करतो. ओके. मग साउंड आणि हां. मग ते ग्रहण केलं जातं. ओके. त्याच्यामुळे मी नक्की सांगेल, की अशा वेळेस गरजेचं आहे. बघा, आपण टाळू शकत नाही. आजची नाही. गरज आहे ती. बरोबर, म्हणजे देश काल परत्वे या उक्तीप्रमाणे म्हणायला गेलं तर ती गरज आहे. बरोबर. पण त्यातल्या त्यात जेवढा टाळता येईल, हां. तेवढा नक्की टाळायला पाहिजे. आणि त्याचा ओके. उपयोग चांगला करून घेणं, चांगली स्तोत्र ऐकणं, चांगले मंत्र ऐकणं, आपल्याला म्हणजे त्या समजा गर्भवती स्त्री आहे आणि त्याची जर समजा मी कुंडली बघते, तर मी हां. बऱ्याचदा असं करते, की मी त्या व्यक्तीला, त्या बाळाला लाभणारा मंत्र ओके. आणि त्या स्त्रीला तिच्या डिलिव्हरीसाठी, तिच्या शरीरासाठी लाभणारा मंत्र देते. ओह! मग त्यामुळे काय होतं, की डायरेक्ट कनेक्ट होते ती करेक्ट. आणि खूप सुंदर अनुभव येतात त्याचे. म्हणजे बरोबर. मला कैक लोकांचे असे अनुभव आहेत. मग ह्या 2 गोष्टींचा जर हं. आपण आविर्भाव घेतला आपल्या आयुष्यात हां, हां. गर्भधारणेपासून, हां. फार सुंदर रिझल्ट येतात आणि आपण तो मोबाईल नक्कीच त्या प्रमाणात टाळायला पाहिजे. बघा, मानलं तर राक्षस आहे, मानलं तर देव आहे. बरोबर. मी माझ्यासाठी मोबाईलला देव मानते. हं. कारण जेवढा गरजेचा आहे तेवढाच वापरायचा. अति सर्वत्र वर्जते. हां. त्याचा अतिवापर केला की तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. बरोबर. मग तो चांगल्यासाठी पण असू शकतो, वाईटासाठी पण हं. असू शकतो. तर तुम्ही त्याचा जर एक संयम ठेवून जर वापरला, तर नक्कीच त्याचा वापर गर्भवती स्त्री स्वतःसाठी करून घेऊ शकते. तुम्ही आत्ता तो एक मुद्दा काढला, की ज्यावेळेस ती माता प्रेग्नंट आहे हं, आणि ते आई-वडील ज्यावेळेस तुमच्याकडे येतात हं, काउन्सिलिंगसाठी, हं. तर मला एक इंटरेस्टिंग असा प्रश्न येतोय म्हणून विचारतो तुम्हाला, विचारा ना. की आता त्या दोघांची कुंडली तुमच्या समोर आहे. हो. त्या कुंडलीतून कळू शकतं आपल्याला त्यांना जी अपत्य प्राप्ती होणार आहे, ती एक्झॅक्टली कुठल्या क्षेत्रात जाऊ शकते किंवा कुठे त्यांची रुची असू शकते. हं. ह्या दोघांच्या रुचीनुसार त्या येणाऱ्या अपत्याची रुची कुठल्या क्षेत्रात असू शकते, हे तुम्हाला कळतं का? आणि त्यानुसार जसं आपण एखादा फोटो लावायचो, जसा श्रीकृष्णाचा असेल किंवा गोंडस मुलाचा फोटो असेल, ते लावलं जायचं आणि मग ते गर्भसंस्कार सुरू सुरू व्हायचे. ही व्हायचं. एक प्रोसेस आहे. हो. तर तसं तुम्ही कुंडली बघितल्या दोघांची, असे काही रेमेडीज देता का? नक्कीच देते. ओके. नक्कीच देते आणि त्याचा फार लाभ होतो. म्हणजे काउन्सिलिंग करताना तर मग मी आता तुम्ही गर्भधारणेच्या वेळेस म्हणालात, तर मी दोघांचं काउन्सिलिंग करते आणि मी दोघांची कुंडली बघते. ओके. कारण बघा, जन्म जरी तिला द्यायचा असला, हां. तरी बीज त्यांचं आहे. करेक्ट. मग त्या बीजाचं योग्य प्रकारे जर रोपण, हं, संगोपन झालं, हं. तर त्याचा छान वृक्ष होणार आहे. हो. मग बीज रोपण झालंय, आता संगोपन करायचं ही दोघांची जबाबदारी आहे. हां. मग ते होत असताना समजा जेंट्स आहेत नाव व्हेरी कॉमन की सिगारेट्स आहेत. हं. आता तो माणूस सिगारेट पीत असेल तर कठीण आहे ना, म्हणजे हां. मग अशा वेळेस आहे ना, कधी-कधी मेल काउन्सिलिंगमध्ये हे सांगणं पण फार फलदायी होतं. म्हणजे जातकांसाठी आत्ता आपल्या हं. ह्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हे आहे, की अशा वेळेस तुम्ही अव्हॉइड करा. ओके. डोंट स्मोक ऑर ॲट लीस्ट अव्हॉइड स्मोकिंग इन हाऊस. ओके. कारण तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम 3 दिवस असतो हे सायन्स सांगतंय. हो, हो, हो. मग
त्या गर्भावर किती दिवस होणार? सो ह्या गोष्टी टाळता येतात. समजा मला असं जाणवतं, की समोरचा जातक जो आहे म्हणजे त्याचे जे होणारे पिता आहेत, ते थोडेसे तापट आहेत असं गृहीत धरलं. तर अशा वेळेस मला त्यांनाही मंत्र देता येतो, की तुम्ही एक काम करा. हा मंत्र घ्या आणि ह्या मंत्राचं श्रवण, कीर्तन ऐका, ओके. श्रवण करा, म्हणा किंवा नाहीच काय जमलं तर बाजूला सायलेंटली तो रन होऊ देत. तुमच्या बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंडला तो जाऊ देत. ओके. फार सुंदर रिझल्ट येतात. हो. सो तेही करता येतं आणि ओके. मग ते केल्याने काय होतं, हिला फार सपोर्ट होतो. हं. कारण काय होतं बघा, एकतर म्हणजे बाईचं शरीर, मन सगळं बदललेलं असतं. बरोबर. एक तर तिच्या इच्छा काय-काय वेगवेगळ्या लेव्हलच्या जातात. हां. म्हणजे तिला रात्री 12 वाजता पण खावंसं वाटू शकतं. हे होतं ना. होतं. हां, मग बरोबर. अशा वेळेस त्यांनी ते चिडचिड न करता, की "अरे 12 वाजलेत, मग 12 वाजता तुला हे खावंसं वाटतं, त्याच्याऐवजी तू थोडंसं हे खाऊन बघ." म्हणजे तिची तृप्तता होणं, हां. पण ती चांगल्या प्रकारे होणं फार महत्वाचं आहे. करेक्ट. आणि स्पेशली जेव्हा दोघं राहतात ना, त्यावेळेस तर हे दोघांचं काउन्सिलिंग फार हो. महत्वाचं आहे. मग अशा वेळेस अजून एक गोष्ट काय होते माहिती आहे का, की तुम्ही जसं म्हणालात, की अपत्याचं तो काय करणार आहे किंवा हं. काय, निश्चित हे कळतं. पण हे त्यापेक्षा जास्त जेव्हा त्या अपत्याचा जन्म होतो, त्यावेळेला प्रभावीपणे कळतं, की ह्याने ओके. कुठे जायला पाहिजे. ओके. ओके. पण येणाऱ्या अपत्यासाठी या दोघांच्या कुंडलीप्रमाणे काय उपाय करायला पाहिजेत, हां. काय ते ह्या दोघांना लाभदायी होतील, हे फार प्रभावीपणे कळतं. ओके. आणि त्याच्यात तुम्ही जसं म्हणालात, की असं बऱ्याचदा होतं, की अ, अपत्य होत नाहीये, हं. मिसकॅरेजेस होतायत. हं. तर इथे मग पुन्हा वास्तूचा प्रभाव दिसतो, कुंडलीचा प्रभाव दिसतो. ओके. मग अशा वेळेस वास्तू, कुंडली आणि ते अपत्यप्राप्तीचं फलप्राप्ती झाली, हं. की त्याच्यानंतर होणारं काउन्सिलिंग हे फार महत्त्वाचा रोल प्ले करतं. ओके. त्याच्यामुळे बघा पुन्हा मी म्हटलं तसं, की प्रत्येक म्हणजे शास्त्र आपलं एकमेकांमध्ये हां. गुंफून आहे. गुंफून आहे. तर हे इथे प्रभावीपणे दृष्टिक्षेपात येतं, की हे असं आहे. मग हे जर आपण केलं आणि त्या दोघांचं काउन्सिलिंग केलं, तर आपल्याला फार छान रिझल्ट देता येतात, देऊ शकतो. अर्थात ते प्रभावीपणे केलं गेलं पाहिजे. तर ते ओके. करता येतं. ओके. नक्कीच करता येतं. म्हणजे मला आत्तापर्यंत आपण गर्भसंस्काराचे एपिसोड्स केलेले आहेत. पण आजचा जो एपिसोड आहे तो थोडासा सगळ्या गर्भसंस्कारांपैकी जे एपिसोड झाले त्यापेक्षा हा वेगळा का वाटतोय मला? कारण याच्यामध्ये माता आणि पिता या दोघांची कुंडली बघून काय वागायचंय, काय करायचंय, कुठले मंत्र म्हणायचेत, एक चांगलं आणि हेल्दी अपत्य मिळवण्यासाठी या संदर्भात आपण आत्ता चर्चा करतोय. तुम्ही मगाशी पण म्हणालात, की त्या माता-पितांना तुम्ही गर्भसंस्काराच्या त्या प्रोसेसमध्ये काही मंत्र देता आणि ते म्हणायला लावता किंवा ऐकायला लावता. पण मग या प्रोसेसमध्ये त्या गर्भाला चांगले संस्कार मिळण्यासाठी असे कुठले मंत्र आहेत का, जे त्या मातेने ऐकले पाहिजेत किंवा म्हटले पाहिजेत? नक्कीच बरेच मंत्र आहेत. पण एक आपण सर्वांना करता येईल तसा मंत्र मी तुम्हाला सांगते आणि मंत्र का करावा ते थोडंसं मी हां. एक्सप्लेन करते. बघा आजचं सायन्स, न्यूरोसायन्स पण हे सांगतं, की 5व्या महिन्यापासून गर्भाला कंपनं समजतात. ओके. स्पर्श समजतो, हां. कंपनं समजतात. आता आपले पूर्वज तर पहिल्या दिवसापासूनच सांगायचे, की पोटावर हात ठेवायचा, मंत्र म्हणायचा, हं, हं, पोटावर हं. हात ठेवायचा, स्तोत्र म्हणायचं. हं, हं, हं. नाभीमध्ये बरेच आयुर्वेदिक उपचार केले जायचे, जेणेकरून ते बाळाला ते मिळावेत, ते सुदृढ सशक्त व्हावं. हां. हा आयुर्वेदाचा पण एक भाग आहे. सो त्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल, की हे सगळं करत असताना जेव्हा मी तर म्हणेल 5व्या महिन्याची वाट बघायची गरज नाहीये. ओके. पहिल्या दिवसापासून करा. ओके. वाया नाही जाणार आहे. हां. ॲड व्हॅल्यूज करणार आहे. बरोबर आहे. मग एक विष्णूंचा एक खूप सुंदर मंत्र आहे, मला फार आवडतो. हां. शांताकारं हां, हां. भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. हा मंत्र पूर्णतः घ्यायला सांगा आणि पोटावर हात ठेवून म्हणायचा. किती ओके. वेळा म्हणायचा, किती वेळ म्हणायचं, काही कंपल्शन नाहीये. ओके. मनापासून 11 वेळा हातात ठेवून 11 वेळा जरी म्हणालात तरी अनुभूती येईल. ओके. 108 वेळा तर अजून जास्त येईल. हं. अर्धा तास, 15 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं आपापल्या सोयीने करणं गरजेचं आहे. ओके. पण मनापासून आणि चांगल्या भावनेने. हं. कारण तुम्ही जेव्हा गर्भावर हात ठेवून एखादी ती क्रिया करणार असाल, त्यावेळेस हं. पहिलं बाळाशी बोला. ओके. म्हणजे मी तुम्हाला माझा अनुभव हां. सांगते. म्हणजे माझा अभिराज जेव्हा मी एक्सपेक्टेड होते अभिसाठी, त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टोरीज सांगायची. छत्रपती संभाजी महाराजांच्या कथा सांगायची. मी सावरकरांच्या कथा सांगितलेल्या आहेत. कारण कसं आहे, मुलामध्ये देशप्रेम, देशभावना कधी उत्पन्न होणार? जेव्हा तो मातृप्रेम, पितृप्रेम हां. यामध्ये संपूर्ण असेल. आणि मी तर पहिल्या दिवसापासून हे करायची.
म्हणजे गर्भावर हात ठेवून रोज एक स्टोरी सांगायची आणि मी हे म्हणायची, की "बाळा आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहे हां. ओके. यू वोंट बिलीव्ह आपलं सायन्स सांगतं 5व्या महिन्यात. हं. मला तिसरा महिना ऑलमोस्ट संपायला आला होता. हं. त्याच्यानंतर मला मूव्हमेंट दाखवायची. म्हणजे ओह! आमची वेळ ठरली होती, की 9:00-9:30 झाले, की आपण रोज कथा ऐकायची. ओके. आणि मग 9:30ला आय फील मूव्हमेंट, की आता मला बसायचं आहे आणि आता मला कथा वाचायची आहे. ओह! ही फीलिंग येते. मग अशा वेळेस मंत्र आहेत. मग मंत्र हं. म्हणणं, स्तोत्र म्हणणं, रक्षा कवच म्हणजे आजच्या युगामध्ये फार कॉम्प्लिकेटेड हं. डिलिव्हरीज झालेल्या आहेत. बरोबर. रक्षा कवच म्हणणं. त्या रक्षा कवचेबरोबर अ, म्हणजे प्रेक्षकांना हं. सांगू इच्छिते नॉर्मल डिलिव्हरी होणं हे आजच्या तारखेला प्राऊडचं हां. लक्षण आहे. त्याच्यासाठी फार चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकतं. मग इथे आपल्या थोरा-मोठ्यांचा फार सहभाग होतो. ओके. हां. आणि मग ते अर्थात जॉइंट फॅमिली असेल तर ते सगळं हं. गाईडन्स मिळतो. पण नसेल तर मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करू शकतो, की ॲटलीस्ट मी माझं बाळ सुदृढ सशक्त राहील आणि ते करेल. मग त्यावेळेस ह्या मंत्रांचा म्हणजे स्पेशली शांताकारम हा मंत्र घेऊ शकता किंवा अनेक संतान गोपाल मंत्र आहे. तुम्ही त्याचा वापर करू शकता. तुमच्या कुंडलीला मी मगाशी म्हटलं तसा तो लाभणारा मंत्र घेऊ शकता ओके. किंवा काहीच नाही म्हटलं तर तुम्हाला आवडतंय ते स्तोत्र म्हणा आणि ओके. सुरू करा. पण करणं हे फार अपेक्षित आहे. ओके. सो त्या गोष्टीचा आणि त्या मंत्राचा, स्तोत्रांचा फार प्रभाव होतो कारण त्याची कंपनं साउंड वेव्हज हां. ही आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत असतात आणि मग ती बाळाला प्राप्त होतात. ओके, ओके, ओके. पण मग आता सध्या असं युग आहे, की वाचन किंवा मंत्रपाठ करणं हं, हे नाही आजकालच्या मुलींना जमत आहे. हं, मग काही जणांनी सोपा उपाय काढला, की मोबाईलवरती रेकॉर्डेड असतं, लावलं आणि ऐकलं. हं. तर हे पण प्रभावी आहे का? पण अगेन त्याच्यात परत मोबाईल जवळ ठेवायचा का लांब ठेवायचा ते? प्रभावी म्हणण्यापेक्षा इफेक्टिव्ह आहे म्हणेन. ओके. कारण प्रभावी हा तुम्ही मंत्र जेव्हा जप करता हां. तुमच्या मुखाने, तेव्हा तो प्रभावी सिद्ध होतो. पण तुम्ही तो ऐकताय, तर त्या श्रवण कृपेने पण त्याचा लाभ होतो. ओके, पण कसं आहे, की तो तुमच्यापासून किमान शरीरापासून 6 फूट तरी लांब असावा ओके. आणि मग तो तुम्ही ऐका. हं, आता येत नाही, मान्य मला. हं. मग ऐकून आता बघा मी तुम्हाला तुम्ही हे करू शकता, की तुम्ही असं पाहिलं असेल, की एखादं गाणं समजा तुमच्या अहोंना एखादं गाणं आवडतं, पण हं. तुम्हाला नाही आवडत हां, आणि ती रोज ते प्ले करते, मोबाईलवर वाजतंय. हां. तुम्ही बघाल ना महिन्याभरानंतर ते प्ले जरी होत नसेल, तरी ते तुम्ही गुणगुणायला लागता. हो, 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 हो. होतं की नाही असं? बरोबर. हाच इफेक्ट आपल्याला मंत्राच्या बाबतीत पण येतो आणि ओके. असाच आणायचा. म्हणजे मी तुम्ही आता प्रश्न विचारला त्याला सांगते, की जर एखादं मूल काहीच ऐकत नाहीये, काही हं, करत नाहीये, तो हं, ऐकायच्या मनस्थितीतच नाहीये. हं, सिंपल एखादं स्तोत्र, एखादा मंत्र तुम्हाला आवडणारं घ्या हं, किंवा लहान मुलांना आवडू शकेल असं घ्या हं. आणि ते मूल घरात असताना आजूबाजूला 24 तास ठेवा. म्हणजे तो 2 तास आहे तर ते 2 तास वाचू देत. ओके. एकदा, दोनदा, तीनदा, 3-4 दिवस थोडं इरिटेशन होईल, हं. रिपिटेशन होतंय, काही हरकत नाही. आज 4 वेळा, उद्या 5 वेळा असं करत हळू वाढवा. तुम्ही बघाल 6 महिन्यामध्ये ते मूल स्वतः येऊन त्याच्यावर क्लिक करेल आणि लावेल. ओके. हा माझा अनुभव आहे. बघा माझी मुलं पण याच युगात वावरतायत की. हं. आता मला माहिती आहे, की सोनाराने कान टोचले की दुखत नाहीत, हो की नाही? बरोबर. मग आता माझ्या घरात मीच सोनार आहे ना. हां. मग मी माझं सोनार माझ्या मोबाईलला बनवलं. ओके. ठीक आहे. मला माहिती आहे, की हा मंत्र माझ्या मुलीला लाभणार आहे. हं. सो मला माहिती आहे आता ही इथे वावरते, हां. की मी तो मंत्र तिथे प्ले करणार आणि तो रिपीटमध्ये ते करत बसणार. ओके. मग एका पॉइंटनंतर माझी लेकच विचारते किंवा मुलगा विचारतो, की "मम्मा हे ऐकायचं का?" म्हटलं, "हो, हे ऐकल्याने ना मला ब्रेन पॉवर वाढायला मदत होते." ओके. मग आता लॉजिकली हां. मला ब्रेन पॉवर वाढवायला जर मदत होते, तर त्या दोघांना होणार आहे हे त्यांना हां. कळतंय. करेक्ट. सो दे स्टार्टेड मी हे ऑब्झर्व्ह केलंय हं, हं, करून, हं. हे प्रॅक्टिकली केलंय. मग ओके. दे स्टार्टेड मग मी ऐकलं तर? म्हटलं, "हो, तुला पण होणारच आहे की." ओके. सिंपल वेने. बघा ह्या गोष्टी मंत्र, स्तोत्र येत नाहीत, हं. हे खरं तर आपलं दुर्दैव आहे. हां. यायला पाहिजे. बरोबर. कारण आपण अशा देशात राहतो, ज्याची संस्कृती हं. या स्तोत्रमंत्राने सुरू झाली आहे. मग ते बरोबर. येणं अपेक्षित आहे. पण हं. नाही येत आहे, काही हरकत नाही. हेही नसे थोडं, की तुम्हाला वाटतंय करावंसं, हं. मग अशा प्रकारे करा आणि त्याचा ॲडव्हांटेज घ्या. पण अर्थात तो किमान शरीरापासून 6 फूट तरी लांब असला पाहिजे. ओके. आणि तर मग तो श्रवण ऐकून एका पॉइंटला तो माणूस किंवा तो व्यक्ती तो मंत्र गुणगुणायला लागतो. ओके. ओके. अशा प्रकारे याचा नक्कीच आपण फायदा करून घेऊ शकतो. आता मोबाईलवरच बोलतोय आपण. हां. तर
त्या गर्भसंस्काराच्या 9 महिन्यांमध्ये हां. मोबाईलवर त्या स्त्रीने काय हं. पाहिलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा. आणि जे पण आपण पाहतोय, ते त्या बाळावर संस्कार कशा पद्धतीने होतायत याविषयी सांगा? बघा मोबाईल पाहताना गर्भधारण झालेल्या स्त्रीने तर नक्कीच खूप अ, आकांडतांडव असणारे स्पेशली सांगू तर भूताखेताचे किंवा ओके. त्याच्याशी संबंधित कुठलंही कंटेंट हं. अजिबात पाहू नये. ओके. म्हणजे ते कुठल्याही संबंधित असू दे. भले तुमची क्युरिओसिटी हं, जागते, की नाही मला एक क्लिक करायचं. हं, स्टार्ट टू अव्हॉइड. कारण अशा वेळेस तुम्ही स्तोत्र ऐका, मंत्र ऐका. तुम्ही अ, असं जसं रामायण आहे, हं, मोबाईलवर अवेलेबल आहे की. हं, लवकुश, हं. लवकुशाचा जो पाठ आहे, तो धारण झालेल्या स्त्रीने नक्की पाहावा. ओके. फार, फार सुंदर, सुंदर प्रकारे केलेलं आहे ते. तर ते नक्की पाहिलं पाहिजे. अशा चांगल्या गोष्टी बघणं किंवा तुम्हाला सांगेल मी चांगल्या-चांगल्या कथा ऐकणं, हं. कथांची पुस्तकं वाचणं, पुस्तकं वाचण्यासारखा सुंदर गर्भसंस्कार नाही, ओके. इतकं सांगते. कारण इतकं कनेक्ट होते ना ती व्यक्ती हं. त्या पुस्तकामध्ये, की असं वाटत असतं की दोघेही वाचतायत. ओके. मी हे अनुभवलेलं आहे. हो. हां. त्याच्यामुळे पुस्तकं वाचावी, चांगली पुस्तकं वाचावी, चांगल्या आशयाची वाचावी. स्पष्ट सांगू, तुम्हाला तुमचं मूल काय व्हायला हवंय, हां. ती पुस्तकं वाचा, ते व्हिडिओज ओके. बघा, तुम्हाला त्याचा लाभ होणार. आता मी तुम्हाला माझ्या अभिचं सांगते. मी पुन्हा सातारकर असल्यामुळे देशप्रेम ठासून हां, भरलेलं हां, आहे. हां. मग असं होतं की मी सांगायचं, "नाही बाळा, तुझा जन्म या देशात काहीतरी करायला होणार आहे. हं. तर तू असं काहीतरी घेऊन ये येताना, की तू तुझ्या माता-पितांबरोबर, तुझ्या कुटुंबाबरोबर, तुझ्या कुळाचं नाव जेव्हा उच्चारण करशील, हां. त्याबरोबर तुझं नाव भारताच्या एका चांगल्या, ओके. प्रतिष्ठित एका व्यक्तिमत्त्वासारखं झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुला काय करता येईल, ते ओके. तू कर." हे फार महत्वाचं आहे. कारण हं, बघा आपण मूल जन्माला नाही हं. घालत आहोत. आपण एक चांगल्या राष्ट्राचा एक नागरिक जन्माला घालणार आहोत. मग त्याच्यापासून बाळकडू हे इथून सुरू होणं फार हं. महत्वाचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे अशा वेळेस तुम्ही या गोष्टींची जर मदत घेतलीत, की चांगल्या गोष्टी वाचणं, बघणं. जी स्त्री ज्या रूममध्ये राहते, तिथे चांगली-चांगली चित्र असणं, बाळकृष्णाचं असणं, हं. तुम्हाला मुली फार आवडतात काही-काही जणींना. मग तुम्ही सरस्वती मातेचं करा. कारण वाचा फार हां, हां, महत्वाची हां. आहे. बरोबर. कारण वाचा सुंदर असेल, की लक्ष्मी माता तर दोघी एकत्र नांदतात. करेक्ट. पण मग अशा वेळेस तुम्हाला आवडीच्या व्यक्तिमत्त्वाचे, की तुम्हाला वाटतं माझी मुलगी किंवा माझा मुलगा होणार आहे. काही अपत्य हं, आपल्याला माहीत नसतं. हं. पण मग तुम्ही ती दोन्ही चित्र ठेवा, ओके, की मूल झालं तर असं, मुलगी झाली तर असं. ओके. अशा प्रकारे ठेवू शकता. मग त्या चित्रांचा फार इफेक्ट होतो. मी तुम्हाला पुन्हा माझा एक अनुभव सांगते. आरूच्या वेळेस मला एक छान चित्र मिळालं होतं हं. आणि त्या मुलीचे ना कर्ली हेअर होते. ओके. म्हणजे गोंडच चेहरा आणि हं. कर्ली हेअर होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझी मुलगी जवळ-जवळ 8-9 वर्षाची होईपर्यंत 8 हं. वर्षाची होईपर्यंत तिचे कर्ली हेअर होते. ओके, आमच्या घरात कोणाचेही कर्ली हेअर नाहीयेत. ओके. इतकं इफेक्टिव्ह चित्र देऊ शकतं, तर विचार करा, तुम्ही बघणारं कंटेंट, तुम्ही ऐकणारं मंत्र, स्तोत्र, हं. हे घरामध्ये शक्यतो कलह करू नका, भांडणं करू नका, हां. वाद करू नका. कारण ते मूल ऐकतंय. तुम्हाला नसेल वाटत, तरी ते मूल ते सगळं ऐकतंय. ओके. मग अशा वेळेस तिला छान आपल्याकडे पूर्वी ना कीर्तन करणं किंवा हं. कीर्तनाला पाठवणं गर्भधारण झालेल्या स्त्रीला हे हां. फार मोठं हे होतं. ओके. किंवा तेव्हा घरामध्ये कीर्तन केलं जायचं किंवा घरात बोलावलं जायचं. मग ते ती ऐकायची. आता तुम्हाला इथला एक किस्सा सांगते. आत्ता 2 दिवसापूर्वी हं, मी एक गाणं ऐकत होती. मला आवडतं खूप ते. हं, पण त्या गाण्यातलं पिक्चर मी बघितलं ना आणि मला क्लिक झालं ते. हं. त्या गाणं सुरू श्यामची आई पिक्चराचा हां, जुन्या पिक्चरचा तो भाग आहे आणि त्याच्यात त्याची आई सांगते, की "अरे जरा तू पाय दाबून दे त्यांचे." हां. वयस्कर व्यक्तींचे. तर तो म्हणतो, "हो, माझा अडला एक हिटर." ओके. ही लाईन आहे त्याच्यात. त्याची आई, श्यामची आई. मग आई गर्भसंस्कार कसे करते त्याचं एक उत्तम उदाहरण देते मी हं. तुम्हाला. तर आई त्यांच्या सासूबाईंना किंवा त्यांच्या ज्या वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना सांगतात, की "आई तुम्ही ते गाणं म्हणा ना हो." मग त्या म्हणतात, "द्रौपदीसी बंधू शोभे नारायण." या गाण्यामध्ये कडव्यामध्ये त्या असं म्हणतात,
सुभद्रा त्याच्या पाठीची बहीण झाली वैरीण. मला काही येत नाही जास्त, पण मी सांगते. याच्यात आहे ना, म्हणजे तिथे हे क्लिअर सांगितलं गेलं की सुभद्रा श्रीकृष्णांना म्हणजे पाठीची जी बहीण म्हणून आली आणि त्यांना स्वतःची साडी न फाडून देता त्यांना हम्म. बोटाला लागलंय. अशा वेळेस द्रौपदी तिचा शालू फाडते आणि ती चिंधी म्हणून श्रीकृष्णांच्या बोटांना बांधते. ओके. आणि हे वाक्य जेव्हा संपतं, तुम्ही खरंच प्रेक्षकांनी सगळ्यांनी ते बघा. तो मुलगा आपसूक उठतो हम्म. आणि त्या व्यक्तीचे पाय दाबायला लागतो आणि तो स्वतः ओके. हे गुणगुणत लागतो. म्हणजे ओके. गाणं, चांगलं गाणं ऐकणं प्रतिकात्मक रूपाने किती प्रभावी ठरू शकतं, हे मला त्या दिवशी पण क्लिक झालं. ओके. बघा, प्रत्येक माणूस शिकत असतो. मी शिकलेली गोष्ट आहे. हम्म. आणि मला ते इतकं भावलं, की म्हटलं आता तुम्ही जसं म्हणालात, की प्रभाव होतो, हा. तर मग हा मोबाईलचा प्रभाव असाही आपण करू शकतो. ओके. त्याच्यामुळे ह्या गोष्टी छोट्या गर्भसंस्कारातून आई-वडिलांना शिकवताना बऱ्याचदा अशा छोट्या गोष्टींचा जर उपयोग केला, हम्म. आपल्याला एखादी गोष्ट पटवायची आहे, तर ते मग मारून मुटकून बऱ्याचदा नाही पटत. कधी-कधी धपाटा गरजेचा आहे. बरोबर. द्यावाच पाहिजे, दिलाच पाहिजे. पण मग गोष्टी वेगळ्या प्रकारे प्रेझेंट करून जर होत असतील, हम्म. तर हे बालमनावर तेवढेच चांगले परिणाम करतात. आता आपण मोबाईल संदर्भातच बोलतोय. आपण थोडं आता पुढे जाऊया. हं. ते बाळ गर्भातून बाहेर आलं, त्याचा जन्म झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या माता-पित्यांना भेडसावणारा प्रश्न सध्याचा आहे, की ते मूल मोबाईलच सोडत नाही. त्याचं वय 1, 2, 3, 4, 10 कितीही वर्ष असलं ते बाळ मोबाईल सोडत नाहीये. मग असं आहे का, की त्या मातेने त्या गर्भसंस्काराच्या प्रोसेसमध्ये खूप मोबाईल बघितलाय म्हणून ते बाळ सोडत नाही मोबाईल? लॉजिकली म्हणाल तर माझं उत्तर आहे हो. ओके. मी तेच म्हटलं ना, की काय होतं, की शरीराच्या कृतीतूनच ते सगळं जातंय. हं. तर हां, नक्कीच की कमी बघितला पाहिजे. शरीरापासून रेडिएशनसाठी तर तुम्हाला दूर ठेवायचंच आहे. पण म्हणून मी मगाशी म्हटलं तसं, की पुस्तक वाचणं फार महत्त्वाचं आहे. ओके. कारण मोबाईल आपसूक सुटेल. हं. तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम मुलांवर नक्कीच होऊ शकतो. पण फक्त हे एकच कारण नाहीये. तुम्ही ओके. बघाल तर आजकालच्या मम्मी-पप्पांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, की तो मोबाईलच घेतो हं. किंवा घेते. पण तुम्हाला खरं सांगू, याला आई-वडीलच जबाबदार आहेत असं मला वाटतं. ओके. मी थोडं लॉजिकली बोलते, हं. की काय होतं समजा तुमच्याकडे कोणी पाहुणे आलेत हं. आणि ते मम्मी हे करायचंय किंवा मस्ती करताय, तुम्हाला डिस्टर्ब हं. करताय. तुम्ही काय करता, "हा मोबाईल घे, बस." सो इनडायरेक्टली तुम्ही टाळलत. बरोबर. काय देऊन? मोबाईल घेऊन. त्या मुलाने सबकॉन्शियस माइंडमध्ये हे घेतलं, की मला जर मोबाईल पाहिजे असेल, तर मला ह्यांना डिस्टर्ब करायचंय, मला मोबाईल मिळणार. ओके. ट्राय टू अव्हॉइड. हं. दुसरं खूप कॉमन आहे मी सांगते. हा ना मोबाईल बघितल्याशिवाय जेवतच नाही. हां. आहे की नाही हे कॉमन आहे? करेक्ट. हो. आमच्या घरामध्ये सेम प्रॉब्लेम्स होतात. हँडल विथ केअर. आता काय करायचं? आता मला काय होतं ना, आपली मुलं बाहेर पण वावरतायत, मुलं पण बघतायत, हं. "अरे, मी हे बघितलं, ते बघितलं." मग त्याची ती क्युरिओसिटी असते. आमच्याकडे जेवताना क्लिअर झालंय, की हं. जेवताना एकतर मी माझ्या मुलाला स्तोत्र म्हणायला शिकवलंय आणि जेवताना म्हणतो, "बाबू मला ना आठवत नाही." ती दुसरी लाईन काय होती रे? मग तो म्हणतो, "तू थांब. किती वेळा बोलते तरी तुला येत नाही." हं. त्याचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेव्हलला. ओके. मी नेला ना, हां. की मला येतंय, मम्मीला येत नाही. हां. हां, मग जरा म्हण ना, मला आवडतं. मग हे एकदा दोनदा झालं, की चेंज करायला पाहिजे ना आपल्याला पॅटर्न. बरोबर आहे. मग म्हणते, "बाबू तू बोल ना, तुझ्या आवाजातलं मला फार छान वाटतं." मग तो म्हणतो, "तू माझ्याबरोबर म्हणणार की मागे?" मग मी सांगणार, "नाही, मी तुझ्याबरोबर म्हणणार." ओके. त्याच्यामुळे काय होतं, की त्याला काहीतरी मी कारण दिलं, की हं. जेवताना काय करायचंय. ओके. मग आपले समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला दिलंय, वदनी कवळ घेतात ते घ्या. हां. वदनी कवळचे बरेच व्हर्जन आहेत. खूप सुंदर आहेत. ते घेऊ ओके. शकता. नाही आवडत आहे, तुम्ही एखादा मंत्र घ्या, बाप्पाचा हं. मंत्र घ्या, काही घेऊ शकता. हं. तो एक भाग होऊ शकतो फार सुंदर. बरोबर. बरं, आपण असं प्रिटेंड करायला पाहिजे, की मला येत नाहीये, पण तुला येतंय. हां. माझा लेक वदनी कवळ घेतात, जेवायला बसतो. ओके. पहिली गोष्ट. बरं, आता ती वदनी कवळ झाली 1 मिनिटाची. हं. कमीत कमी 15-20 मिनिटाचं सेशन आहे ना हो, जेवणाचं. बरोबर आहे. मग आय स्टार्टेड इम्प्लिमेंटेड, की "बाबू तू काल शाळेत काय केलं?" हं. मग मला त्याच्या मित्राचं नाव माहिती असतं. हं. "मग अरे तुझ्या त्या मित्राने काय केलं होतं? आज त्याचं कसं होतं? त्याने काय आणलेलं टिफिनमध्ये?"
की मी बघितलंय ही ॲक्शन घडलेली आहे. हातातला मोबाईल त्याने ठेवला. "मम्मा तुला माहिती आहे? माझं काम झालं." ओके. धिस इज हाऊ वी हॅव टू ॲक्ट असं मला वाटतं. बघा हा पण एक काउन्सिलिंगचा भाग आहे. करेक्ट. पण मी हे सगळ्यांसाठी सांगते, की अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी अजून करता येतात. हां. आणि मी म्हटलं तसं, की मग त्या मुलाला काय आवडतं, हे त्याच्या मला कुंडलीतनं कळलं, की मी सांगेल हां. तुम्ही या विषयांवर बोलायला सुरू करा. करेक्ट. या विषयांचं डिस्कशन सुरू करा, की मग आपसूक जेवताना बऱ्याचदा तर 90% आई-वडील पण मोबाईल घेऊन जेवतात. हो, हो. विच इज व्हेरी डेंजरस. बरोबर आहे. त्यामुळे काही नाही म्हणजे त्याचा इफेक्ट तसाच होणार आहे. बरोबर. मग अ, असं पण तुम्ही स्कीम लावू शकता. हं. तुम्ही छोटे-छोटे गेम खेळू शकता, की आज सगळ्यांचे मोबाईल इथे, हं. जेवायच्या आधी कोणाचाही मोबाईल कोणी घ्यायचा नाही. जो घेणार तो हरणार. मग ओके. प्राईज लावा. हां. आम्ही हे करतो. ओके. मग ह्या सगळ्या कृती मी ज्या सांगते आम्ही हे करतो. हं, हं. मग ते नाही घ्यायचं आहे. मग आज मग मी नेहमी आता मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे आज ना मी हे स्तोत्र ऐकलं. ह्यातली ना ही लाईन मला खूप छान वाटली. हं. मग मी त्यांना कॉन्सन्ट्रेट करते, की मी काय म्हणते ते ऐका. हं. मग ते म्हणतात, "हां, सांग बरं." मग त्यांचा इंटरेस्ट क्रिएट करते. ओके. मग त्यांचा इंटरेस्ट क्रिएट होईल. असं काहीतरी आपण छान बोललं, छान वागलं, की ते हळू-हळू होईल. मग छोटा भीम बघितल्याशिवाय तो जेवतच नाही. अरे मग छोटा भीमच आहे ना, मग छोटा भीमला प्रत्यक्षात आणा. स्टोरी सांगा. हो. कीप असाइड. हं. तुला माहिती आहे का छोटा भीम मला माझ्या लेकाने विचारलं होतं एकदा, की "मम्मा आपण हनुमानजींना खरंच भेटू शकतो का?" ओके. कारण त्याला आम्ही हनुमानजींची सीरीज दाखवत होतो. ओके. त्याने ते जे बघितलं, तर हं. म्हटलं, "हो." मग त्याच्यासाठी काय करायला लागतं? आत्ता पण खरं-खरं येणार का? म्हटलं, "हो, 100% येणार. हं. माझा विश्वास आहे, तू विश्वास ठेव, तुला भेटायला येणार." हं. मग मला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मग मी त्याला सांगितलं, की "तुला हे करायला पाहिजे." तुम्हाला विश्वास नाही बसणार. गेली 2 वर्ष तो सातत्याने करतोय. जसा वेळ मिळेल तसं हं. करतोय, पण तो ते करतोय. ओके. सबकॉन्शियस माइंडमध्ये मी त्याच्या हे टाकलं, की हनुमानजी साक्षात येऊन तुला दर्शन देऊ शकतात, इफ ओके. यू डू समथिंग. ओके. म्हणजे मी तुम्हाला हे एक उदाहरण हां, दिलं, हां. की अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही देऊ शकता. मग आता आमच्याकडे असं आहे, की समजा तुला एखादी गोष्ट पाहिजे. हं. तर हे केलं की हे मिळणार आहे. बरोबर. नथिंग इज फ्री इन धिस वर्ल्ड. करेक्ट. नो फ्री लंच बरोबर. नाही द्यायचं. मग मुलांना पण ते कळलं पाहिजे. हं. मग आता तुम्हाला सांगू का, ह्याच्यात आहे ना अजून एक फार मोठी गोष्ट जी मला जाणवते, की आई-वडिलांना फार कौतुक वाटतं हे सांगायला. मलाही फार पॅरेंट्स सांगतात. मी माझ्या मुलीला ना डिशही उचलायला देत नाही हो, हो, हो. किंवा मी माझ्या मुलाला पानही उचलायला दिलं नाही. आय एम सॉरी टू से मी सगळ्यांना सांगते, व्हेरी डेंजरस थिंग यू आर डुइंग. यू आर करेक्ट. डॅमेजिंग वन सोल. हं. मला सांगा तुमच्या आमच्या आयुष्यात घरात झाडू मारल्यापासून, भांडी घासण्यापासून सगळी आपण लहान वयात कामं केलं. केलेली आहेत. बरोबर. आणि त्याचंच प्रतिकात्मक रूप हे आहे, की आज तुम्हाला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात. करेक्ट. तर हेही एक बालसंस्कार आहे. हं. तुमचं मूल 3 वर्षाचं असू दे, 2 वर्षाचं असू दे, त्याला वाटाण्याच्या शेंगा सोलायला शिकवा, शेंगाची सालं काढायला शिकवा. ही कामं नाहीयेत. नाही येत. हे तुम्ही त्याच्या ब्रेनला एखादी ऊर्जा क्रिएट करण्याची पद्धत शिकवताय. बरोबर. मग ते किचनमध्ये छोटी-छोटी कामं असू शकतील, तांदूळ निवडण्या घेऊन, ही कामं नाहीयेत. हं. हे संस्कार होतायत, की घरामध्ये ही छोटी-छोटी कामं असतात, जी सगळ्यांनी एकत्रित मिळून करायची असतात, करेक्ट. एकमेकांना सपोर्ट देऊन करायची असतात. आणि मग तुम्ही बघा, आता समजा तुम्हाला वाटलं, पुन्हा मोबाईल. हं. मी हे करते. मला दिसलं, की तो खूप वेळ मोबाईल खेळतोय, की मी आहे ना डाळ आणते. हं. तुरीची डाळ घे किंवा तांदूळ घे आणि "बाबू जरा निवडून दे ना, मला डाळ करायची आहे जरा, देतोस का रे प्लीज?" तर काय करायचंय? मग मी त्याला सांगते, की ह्यातली काळी-काळी साईड ही बाजूला काढायची, तांदळातलं हे बाजूला काढायचं. नसेल माझ्याकडे काही तर मी तांदळामध्ये डाळ मिक्स करते हां. आणि त्याला देते, "बाबू जरा हे करून दे ना प्लीज, माझ्याकडनंच सांडली रे, आय एम सॉरी." ओके. म्हणजे मीच आधी सॉरी म्हणते त्याला. हां, हां, हां. सी त्याच्यामध्ये ही भाव प्रकट होतात, की "अरे हो, नाही तू जरा मम्माला मदत करशील का?" मग त्याला तो कॉन्फिडन्स येतो, की "अरे मी मम्माला मदत करू शकतो." ओके. सी अंडरस्टँड हे सगळं आहे. तुम्ही बघा ना पूर्वी निवडणं किंवा हे करणं ह्या छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये मुलंच असायची. शेंगा हं. फोडणं हो. म्हणजे गावी जर बघाल, बरोबर आहे. है ना, चिंचांच्या ज्यांच्याकडे व्हायचे त्यांचे चिंचेचे कोळ बाजूला करेक्ट, करणं. करेक्ट. ते ऑटो संस्कार होते. हं. हे तुम्ही करा. मग त्याला माहिती आहे तुम्हाला जेवताना, की "एक काम कर ना, माझ्याकडनंच सांडलं, आय एम सॉरी. जरा करशील का? तुला माहिती आहे का ह्याला डाळीला काय म्हणतात? तुला माहिती आहे का ह्याला काय म्हणतात?" हां. म्हणजे तुमच्याकडनं अभ्यासही झाला, तो जेवेपर्यंत ती डाळ निवडणे बरंच काय-काय करू शकतो. करेक्ट आहे.
एन नंबर ऑफ आयडियाज लावता येतात. मी ह्या सगळ्या ज्या आयडियाज लावल्या त्या तुम्हाला आणि प्रेक्षकांना सांगितल्या, की ओके. अशा प्रकारे तुम्ही सायमल्टेनियसली हळू-हळू मुलांना मोबाईलपासून लांब ठेवू हं. शकता. आणि प्लीज माझ्या प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही हे कौतुक म्हणून सांगणं मुलांसमोरचं बंद कराच, की मोबाईल घेतल्याशिवाय हा जेवतच नाही. हो. आमच्या घरात असं बऱ्याचदा होतं, की आजारी असेल, काय असेल आणि तो खूपच हे करत असेल, तर दिला जातो. पण अगेन 6 फूट. मग टीव्हीवर लावायचं, की हां, तू भीम बघ. ओके. दॅट्स ओके. पण मोबाईल करताना मग मी बऱ्याचदा असं सांगते, जेव्हा मुलगा माझा मला एकदा म्हणाला, "नाही मम्मी मी जेवणारच नाही." हं. आईनं सांगितलं, "आई ताट उचला, घेऊन जा." लॅपटॉपवर होती, माझ्यासमोर घडलेली घटना आहे. मी काम करत ओके. होते. म्हटलं, "आई प्लीज ताट न्या. अन्नाचा अपमान नाही करायचा आहे. तुम्ही ते ताट झाकून ठेवा, मी जेवेन ते. आज अभिराजचा उपवास आहे, आज अभिराजला जेवायचं नाहीये." ओह! व्हेरी क्लिअर. तुला मोबाईल नाही बघायचा आहे. मोबाईलसाठी थोडी आपण जेवतोय. आणि बरोबर. मी तिथे कुठे चिडचिड नाही केली. ते ताट उचललं गेलं, बरं तो शाळेतून आला होता. हं. ताट उचललं गेलं. मग तो म्हणाला, की मग त्याची चिडचिड वाढली. म्हटलं, "बघ बाळा, मोबाईलसाठी जेवणार आहेस की तुझ्यासाठी? जर तू तुझ्यासाठी जेवणार असशील तर तू जेव. हं. जेवून झाल्यावर मी द्यायला तुला अलाउड करेल. पण तू म्हणशील, की मला मोबाईल नाही दिला तर जेवण नाही, तर सॉरी आज जेवण मिळणार नाही." हो. मी माझ्या लेकाला दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत उपवाशी ठेवलेलं आहे. हो. मी हे कॅमेऱ्यासमोर याच्यासाठी सांगते, की आयांना वाटतं, की माझं बाबू, माझं बाळ. हं. नो डाउट ते माझं पण बाळ आहे. बरोबर. पण कुठे थांबायचंय हं. हे फार महत्वाचं आहे. आणि हे माझ्या मते एक सिग्निफिकन्स आहे, की ते कशाप्रकारे आपण हँडल करू शकतो. तर असं करेक्ट. करायला काही हरकत नाही. मी करते. ओके. मी बऱ्याचदा धपाटे दिलेत, पण मी धपाटे देताना हे पण बघते, की मी माझ्या मुलाचं ब्रेन कसं शार्प करेल. त्याला हां. शिक्षा देताना मी 100-200 उठाबशा काढायला लावते आणि माझ्या लेकाने काढलेल्या आहेत. ओह! ॲट अ टाईम 100 आपण 10 नाही काढू शकत. हं. आणि तुम्ही विचार करा 8-10 वर्षाचं मूल जेव्हा 10 उठाबशा, 100 उठाबशा काढतं आणि स्पेशली ह्या मुद्रेने काढतं, ओह! तेव्हा मी त्याचं ॲक्युप्रेशर पॉइंट्स ॲक्टिव्हेट करते. करेक्ट. आपल्या शाळांमध्ये उठाबशेची दिलेली शिक्षा हां. ही शिक्षा नव्हती. बरोबर. सो अशा प्रकारे बरंच काही करू शकता. हं, इव्हन हं. आमच्या घरात आहे, मोबाईल नाही बघायचा. जर मी तुला मोबाईल बघताना बघितलं ह्या टाईमपर्यंत, हं. तर तुला त्याला माहिती आहे त्याच्या आधीच मोबाईल जागेवर जातो, नाहीतर मला 100 उठाबशा काढायच्यात. ओह! मग हे कसं आहे, की आता त्याच्यामध्ये ना हे डेव्हलप होतंय, की नाही मोबाईल माझा चुकीच्या ठिकाणी जातोय. हं. मी तुम्हाला कालची घटना सांगते. त्याला हं. थोडं बरं नाहीये. तर मी त्याला असं सांगितलं, "बरं नसेल ना, की तू बाप्पाशी बोलत जा. तुला ओके. कोणाशी वाटतं स्वामींशी बोल. तुला जो बाप्पा आवडतो." तर मला हं. स्वामी आवडतात, मी हं. स्वामींशी बोलते. हं. मग तो म्हणतो, की "मला हनुमान बाप्पा आवडतात." हं. म्हटलं, "ठीक आहे." तर मला म्हणतो, "मम्मा आज ना मला रात्री खूप आठवण बाप्पाची येते. गणपती बाप्पाशी मी बोलतो." हं. तुम्हाला विश्वास नाही बसणार, माझा जप चालू होता. तो उठला, मांडीवर होता माझ्या. अचानक उठला आणि त्याने एक फोटो काढला. माझ्या बाजूला अमोल झोपले होते आणि मला ना त्याने फोटो काढून ते ड्रॉ करून दाखवलं. "मम्मा हे बघ बाप्पांची मूर्ती. मला आत्ता इथे बाप्पा दिसले." ओह! तुम्ही विचार करा, माझ्यासाठी इतकी छान मोमेंट होती ना ती. मी म्हटलं सबकॉन्शियस माइंडला हं. बाप्पा गेलेत. करेक्ट. आणि जर आपल्या मुलांना आपण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला हळू-हळू, हळू-हळू बाप्पा, आपले देव हे सगळं हे काय आहे? ही एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. ती जर हं. घातली ना, तर तुमचं म्हणजे बालसंस्कार रूपी येणारं मूल हां. हे त्याचे जे निगेटिव्ह येणारे परिणाम आहेत, त्याची कमतरता व्हायला लागते. हा मी घेतलेला अनुभव आहे. ओके. इतकं इफेक्टिव्ह साध्य होतं. वाह! म्हणजे आता हा पूर्ण इथपर्यंत ज्यांनी एपिसोड बघितलाय त्यांना एक्झॅक्टली कळालंय, की आपल्या मुलाला काय संस्कार लावले पाहिजेत, कसे लावले पाहिजेत. जसा माझा प्रश्न होता, की आज मुलं मोबाईल सोडत नाहीयेत. तर मोबाईल सोडण्यासाठी काय केलं पाहिजे हे मॅडमनी खूप सुंदर सांगितले आणि ते प्रूव्हन आहे. कारण ते त्यांनी त्यांच्या हो, मुलावरती हो. ट्राय केलेलं आहे आणि त्याच्यातून रिझल्ट्स मिळालेले आहेत. येस. मला वाटतं तुम्हीही सुद्धा असं ट्राय करा. जसं त्यांनी सांगितलं, की मुलाला उपाशी ठेवण्यामागं त्याचं हित होतं. म्हणून त्याला उपाशी ठेवलं. असं तुम्हीही करू शकता आणि तुमच्या मुलांना चांगले संस्कार लावू शकता. आपण आता पुढे जाऊयात. येस. तर आता मुलं खूप रागीट होतायत. हां, हां. काही सांगितलं तरी ऐकत नाहीयेत. हातपाया पडतायत. म्हणजे बऱ्याचदा तर आपण असे व्हिडिओ बघतो, की एखादा मुलगा मार्केटमध्ये गेलाय आणि जर त्याला ती वस्तू दिली नाही, तर तो गडाबडा लोळतो सगळ्यांसमोर. म्हणजे त्या आई-वडिलांना स्वतःचीच लाज वाटते, की सगळी लोकं बघतायत आणि हा असा काय वागतोय. सो हे खूप बघायला मिळतंय.
सो ह्याच्यातून कसं बाहेर पडता येईल याविषयी मार्गदर्शन करा. आता तुम्ही म्हणाल तुम्ही तुमचेच देताय. पण मी हे सगळे ट्राय एरर म्हणजे माझ्या घरात हं, ॲप्लिकेबल केलेले सगळे हे सांगते. हं, अ, अभिराज 2 वर्षाचा होता आणि 2 वर्षाचा असताना काय झालं, की आम्ही ज्या सोसायटीत होतो, तर मुलं ही तुम्हाला बघूनच ॲक्ट करत असतात. हं, म्हणजे आई-वडील काय वागतायत, आजी-आजोबा काय वागतायत, काय बोलतायत, ते सगळं प्रतिकृती होत असते हं, घरात. हं, तसंच ती बाहेर गेल्यावर पण होत असते. हं. आणि संध्याकाळची वेळ होती. अमोल त्यांना खाली घेऊन गेले होते आणि काहीतरी झालं आणि तो वरती आला आणि त्याने खाली एका मुलीला खालीच बसून तिथेच तुम्ही जे हं, सांगितलंत, तिला काहीतरी दिलं नाही, तिने हातपाय आपटले आणि ते त्याने बघितलं. हं. त्याच्या डोक्यात ते फिट होतं, की ओके. गोष्ट मागितली की असं करायचं म्हणजे हां, आपल्याला असं मिळणार. हां, आता तिथे त्याने हे बघितलं, की तिकडे रेप्लिका झाला, त्याचे आई-वडील वाकले आणि हं, आणि त्याने हे सेम एका संडेला केलं. हं. आणि हे मला अमोलने ऑलरेडी सांगितलं होतं, की नाही असं-असं झालंय आज अमोलने अभिने ना हे बघितलंय. सो आम्ही हे डिस्कशन्स करायचो हां, करतो. ओके. तर माझ्या डोक्यात ते फिट होतं, की ही क्रिया पुढे मागे घडणार आहे. हां, हां, आय हां. हॅव टू बी रेडी फॉर इट अँड आय वॉज ट्रायिंग थिंकिंग, की हाऊ आय शुड हँडल धिस. आणि तसंच झालं. संडेला सगळे लाड असतात ना, म्हणजे आजी-आजोबा, हां, हां. आत्या, आई-बाबा घरी आणि काहीतरी झालं आणि त्याने सेम ॲक्टिव्हिटी केली. 2 वर्षाचा होता तो. ओके. आणि तो घरीच बसला आणि हातपाय मारणं आणि ते सगळं करणं. मी किचनमध्ये होती. किचनमधून आल्यावर 2 पायावर जे लावून दिले, हं. एका मिनिटात शांत झाला होता, एका मिनिटात. ओके. मी म्हटलं, परत हातपाय पडलेस, तर आज पडलेत त्याच्या 10 पटीने जास्त पडतील. तुला एखादी गोष्ट पाहिजे, तू सांग, प्रेमाने माग, की हं, "मम्मा मला हे हवंय." आणि जर ते तुझ्यासाठी चांगलं असेल, हं. तरच तुला ते मिळणार, अन्यथा नाही मिळणार. ओके. आणि तुला ते का नाही मिळणार, ते मम्मा आणि पप्पा तुला समजून सांगणार. आजी-आजोबा म्हणजे आई-बाबा पण सांगणार किंवा आत्तू पण सांगेल हं. किंवा माऊ सांगेल, जे कोण आहे ते पण ते सांगणार. ओके. आणि हे तुला समजून घ्यायचंय, की जर मोठे सांगतायत हे माझ्यासाठी योग्य नाही, तर ते नसणार आहे. हं. तुझ्यासाठी जेव्हा जे योग्य असणार ते देणार. 2 वर्षाच्या मुलाला हे असं समजवलेलं होतं मी. ओके. तो दिवस आणि आजचा दिवस परत कधीही आणि हे क्लिअर केलं, हे इथे केलंयस, हेच जर बाहेर झालं, तर हीच रिएक्शन माझी पण बाहेर येणार. ओह! बी केअरफुल तुला कुठे काय वागायचंय. कारण तू जे वागणार, तेच बाहेरची लोकं तुला बघणार. मग ते करेक्ट. तुझ्याबद्दल बोलणार, "अरे बापरे! अभिराज असा पण वागतो. हं, आता तू ठरव, लोकांनी तुझ्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे की वाईट?" हं. प्रश्न. मी प्रश्न त्याच्या मनामध्ये असे डेव्हलप केलेत, आम्ही दोघांनी मिळून किंवा आम्ही फॅमिलीने मिळून. नो डाउट ह्याच्यामध्ये माझ्या सासू-सासऱ्यांचा फार मोठा रोल आहे. आम्ही दोघं जेवढे अवेलेबल त्याला होतो, जे करू शकतो, ते करतोय. हं, अमोलने तर मी तुम्हाला सांगेल, की कसं असतं एका पॉइंटला आपल्याला रिअलाईज होतं, की आपल्याला टाईम द्यायला पाहिजे. हं. तर मग आम्ही तो टाईम शेअर करून घेतलाय. मग काही वेळ अमोल त्याला देणार आहे, काही वेळ मी असेल तर मी देणार आहे. मग ओके. आम्ही शेअरिंग टायमिंगमध्ये त्यांना वेळ दिलाय, की नाही आम्हाला त्याला वेळ द्यायचा आहे. तुम्हाला सांगू का मुलं ही जी घटना तुम्ही म्हणता राग करणं, चिडचिड करणं, हवं तेच मागणं, मला हेच पाहिजे. अशा वेळेस आई-बाबांनी त्यावेळेस ती वस्तू दिली, हं. की तुमचा मुलगा आयुष्यभरासाठी हट्टी झालाच आहे, हे गृहीत धरा. ओके. आमच्या घरात वस्तूची किंमत, व्हॅल्यू कळल्याशिवाय दिली जात नाही ओह! आणि मुलांनीही देऊ नये. इमिजिएट तर नाहीच. म्हणजे आज मागितल्यावर तर आज आमच्या घरात गोष्ट कधीच दिली जात नाही. ओके. आणि हे सायकॉलॉजिकली पण मी सांगते, की मुलांना सबकॉन्शियसली हे जातं. मी मागितलं की मिळणार आहे. हं, हो. दे हॅज टू अंडरस्टँड, की हे सगळं कमवायला मग आम्ही हे करतो, की अच्छा ओके सायकल घ्यायची आहे ना, म्हणजे तुझी सायकल 15,000ची आहे ना, मग आपण एक काम करूया, मी आणि पप्पा आम्ही डिव्हाईड करून घेतो. हं. मी पप्पाला सांगेल 2 तास तू जास्त काम कर, मी 2 तास जास्त काम करेल. मग आपण ते पैसे साठवूया आणि मग सायकल घेऊया. ओह! तुम्हाला माहिती आहे का, माझ्या मुलाने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता ऑलमोस्ट ₹3,000 म्हणजे त्याला गिफ्ट मिळालेले, कोणी हं, दिलेले, हं. लाडाचे, असे ₹3,000 मला साठवून दिलेत. ओह! मग आता काय होणार सांगा? आता तिघांच्या इफेक्टची सायकल आली ना, करेक्ट. येणार ना पुढे. हां. आणि इनडायरेक्टली आम्ही त्याला हे प्रेझेंट केलं, की पैसे असेच येत नाही. नाहीत. त्याला मेहनत लागते. मम्मी-पप्पा माझे 2 तास ॲडिशनल काम करणार हं. आहेत. मग ते पैसे मिळणार आणि मग मला सायकल मिळणार आहे. हे सबकॉन्शियस माइंडमध्ये मी टाकलं. ओके. सो ह्या प्रकारे केलं, तर नक्कीच सुंदर रिझल्ट येतील.
आणि लगेच मागितल्यावर देणे नाही हा पहिला रूल. ओके. दुसरा, का देत नाहीये? इमोशनली ब्लॅकमेल. हं. आम्ही केलं ना, की करेक्ट. "अरे नाही, आत्ता नाही होणार. आत्ता ऑलरेडी एवढे खर्च झालेत. आत्ता पैसे नाहीयेत बाबू. हं. तू थोडं आम्हाला मदत करशील का? थोडे दिवस थांबशील का?" हं. काय होतं? क्रिएट द व्हॅल्यू, करेक्ट. की "अरे, मला विचारतायत, मला तो हं. रिस्पेक्ट आहे. ठीक आहे मम्मा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही." मग आम्ही कॉम्पिटिशन्स लावतो, की "तू हे एवढे-एवढे पाढे कर, तोपर्यंत आम्ही दोघं काम करतो. मग पैसे येतील. तुझे पाढे झाले आणि आम्ही पैसे आणले, की आपण सायकल घेऊ." मग त्याला आम्ही ओके. टार्गेट दिले, की टार्गेट अचीव्ह कर. ओके. सो टार्गेट अचीव्हमेंट पर्यंत जाणं हे हं. इनडायरेक्टली डेव्हलप होतंय. करेक्ट. सो या सगळ्या गोष्टी नाही करायला पाहिजे आणि अति लाड हे कायम घातक सिद्ध होतात. पुन्हा ओके. अति सर्वत्र वर्जते हं. आणि मुलांच्या बाबतीत तर अति 100% वर्जते. हं. म्हणजे मी हे माझ्या अनुभवावरून सांगते तुम्हाला. मुलं आजकाल खोटं बोलणं किंवा गोष्टी लपवून ठेवणं हे खूप हं. करतात. माझ्या मुलीचा एक किस्सा झाला होता. तिची चूक नव्हती, लहान होती ती, खूप लहान होती. म्हणजे 10 वर्षाची, 8-10 वर्षाची असेल, 8च वर्षाची. आणि काय झालं, की तिला न बोलवता ती बर्थडेला आमंत्रणाला गेली. ओके. आता आमंत्रण तिला दिलं गेलं होतं, घरात आलं नव्हतं. नॉर्मली असं होतं, हं. की हिला पाठवा, असं पाठवा. तर ते माझ्यापर्यंत आलं नव्हतं आणि ज्यांनी कोणी दिलेलं तिला पाठवलं आणि ती विदाऊट गिफ्ट घेता गेलेली. कारण ते ओके. तिला आली, मग ती त्याच्यात हं. गेली, की बर्थडे आणि हं. ती रिटर्न गिफ्ट घेऊन आली. आणि मला ते इतकं खटकलं, कारण हीच ती वेळ आहे. कारण तिला हे कळणं गरजेचं आहे. हं. रिस्पेक्टने वागणं म्हणजे तुम्ही रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट घ्या. बरोबर. त्याच ह्याने वागायचं आहे. मी तिला त्यावेळेस 300 उठाबशा काढायला लावलेलं. ओह! मी तुम्हाला एक किस्सा सांगते. माझी मुलगी आत्ता 12वीला आहे. ओके. तो दिवस आणि आजचा दिवस, शी विदाऊट आस्किंग एनिथिंग ती नाही गेली कुठे. म्हणजे ओके. आणि क्लिअर सांगितलं, की "बाबू, व्हॉटेव्हर यू डू, प्लीज डिस्कस विथ अस." हं. आम्हाला सांग. 12वीचा पेपर होता. आम्ही 12वीला सोडायला गेलो. तिने सांगितलं, "मम्मा प्लीज हां, मला माझ्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर यायचंय. तुम्ही यायचं नाही. तुम्ही सोडायला आला इट्स ओके." आय ओके, ओके, ठीक आहे. मग ही जेव्हा कम्युनिकेशनची लय तुमची हां. जुळते, तेव्हा ती ग्रोथ चालू होते आणि मग मुलं समजायला लागतात. करेक्ट. होतं काय, की बघा, मलाही मान्य आहे, आपल्याला मिळालं नाही म्हणून हं. आपल्याला आपल्या मुलांना द्यायचंय. हा खूप गोड अनुभव असतो बरोबर. आई-वडिलांसाठी आणि मी प्रत्येक आई-वडिलांचा तो रिस्पेक्ट करते, की आपण पोटावर पोट मारतो आपलं, पण हां. मुलांना देतो. बरोबर. नक्कीच द्यायचंय. पण त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे. हं. हळूवारपणे करा, पण ती करा. त्यांना हे कळणं अपेक्षित आहे, की बाबा ही गोष्ट अशीच मिळत नाही. नाही. त्याला मेहनत, एफर्ट लागते. कारण हे तुम्ही ज्यावेळेस त्यांना जाणवून देता, त्यावेळेस ते अनावधानाने तुम्ही मुलांना हे शिकवता, की गोष्टींचा रिस्पेक्ट करायचा असतो. अजून एक सांगते, तुम्ही विचारलं नाही पण मी सांगते. मुलं जेवायला गेलं, की ताट असं फेकून देतात. ओह! सुदैवाने आमच्या घरात आजपर्यंत कधी झालं नाही. पण जो ताटावरून एकदा उठला, हं. की रात्रीचं जेवण स्किप, नाही मिळणार जेवायला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पण मी प्रयत्न करते, की समोरून जोपर्यंत "मम्मा भूक लागली आहे," हां, हां, हां. तोपर्यंत नाही. फार महत्वाचं आहे. कारण अन्नाचा अपमान म्हणजे साक्षात जगदंबेचा अपमान आपण करतोय. बरोबर, बरोबर. मग मुलांना नाही नाही खायचंय, मी मगाशी जसं सांगितलं, नाही खायचंय, नाही आवडत आहे, इट्स ओके. काही प्रॉब्लेम नाही. आता नाही मला हे नकोय, मला मॅगी म्हणून पाहिजे. नाही मिळणार. म्हणजे आमच्याकडे आहे ना महिन्यातनं 1 दिवस ठरलेला आहे. हं. त्याच दिवशी खायचं. ओके. त्याच्यानंतर नाही खायचं. म्हणजे समजा आता बर्थडे आहे किंवा काय आहे, त्याला पण लिमिटेशन आहे, एवढंच खायचं. ओके. बाकी तुम्ही घरात सांगाल ते मिळेल, सगळं मिळेल. हं. हे आई-बाबांचं काम असतं, की तुम्ही त्याला कसं हं. प्रेझेंट करून त्यांना ते द्याल. आणि मग बघा तुम्ही हळू-हळू हे एकदम नाही बदलणार. हं. ऑलरेडी जो मुलगा या लेव्हलला किंवा मुलगी या लेव्हलला गेली आहे, त्यांना तुम्हाला हळू-हळू, हळू-हळू काम करून मे बी काउन्सिलिंग, मे बी डिस्कशन्स, मे बी हे करून मग हळू पण त्या मुलामध्ये फरक पडतो, निश्चित पडतो. ओके, ओके, माझ्या घरातले अनुभव आहेत. ओके. मग तुम्हाला त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देता आली हं. ना, या वस्तूंची, व्यक्तीची, गोष्टीची, की हळुवारपणे फरक पडतो. त्याच्यामुळे नक्कीच याचा प्रभाव आपण करू शकतो आणि मुलांवर त्याचा परिणाम पाहू शकतो. ओके. येस. तर लहान मुलांबद्दलच आपण जर बोलतोय, हं, तर लहान मुलांची मानसिकता चांगली राहण्यासाठी, हं, त्यांना चांगले संस्कार देण्यासाठी हं. असे कुठले स्तोत्र किंवा मंत्र म्हटले पाहिजेत? अ, आपल्याकडे पर्वचा म्हणणं ही एक प्रथा होती म्हणजे लहानपणी. हं, पर्वचा म्हणजे काय? की तुम्हाला शुभंकरोती म्हणायचं आहे. हं. दिव्याचं कारण अग्नीचं पहिलं मान आहे.
कारण हां. अग्निदेव हे आहेत जे देवतांपर्यंत आपलं पोहोचवतात. मग शुभं करोती झालं की गणपती स्तोत्र, प्रणम्य शिरसा, हां. संस्कृतमधलं. संस्कृतमधलं ह्यासाठी घ्या की त्यांच्या उच्चाराने जी कंपनं तयार होतात, ती मुलांना ग्राउंडेड राहायला शिकवतात. ओके. सरस्वती स्तोत्र बुद्धिवर्धक आहे. मग तुम्ही एखादं देवीचं स्तोत्र घ्या. हं, जसं भवानी अष्टक आहे ते हं. घेऊ शकता. हे सगळं झालं की रामरक्षा कंपल्सरी घ्या. ओके. रामरक्षा ही तुमच्या मुलांचं रक्षण करायला मदत करते. रामरक्षा घेतल्यानंतर तुम्हाला बल पाहिजे, बल हं. वाढवायचंय. हनुमानांचं भीमरूपी महारुद्रा ते ओके. स्तोत्र म्हणतानाच बल येतं. करेक्ट. आता तुम्हाला मी भीमरूपी स्तोत्राची कथा सांगते. हं. भीमरूपी स्तोत्रामध्ये किती पॉवर आहे हे प्रेक्षकांना कळावं हं. आणि ते स्तोत्र सगळ्यांनी करून घ्यावं म्हणून सांगते. रामदास स्वामींनी रामनाम जपाचा 13 करोड जप, 13 ओके. करोड रामनाम जपाचा हं. पाण्याच्या मध्यात उभं राहून ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप आहे. ओके. श्रीराम जय जय राम हां. या मंत्राचा 13 करोड जप रामदास स्वामींनी पाण्यामध्ये नदीमध्ये उभं राहून केलाय. हं. आणि हा जप होत आल्यावर म्हणजे 12 करोड झाल्यानंतर बहुतेक साक्षात हनुमानजी येऊन नदी तरीच्या झाडावर बसायचे हं. आणि तो जप ऐकायचे. ओह! ही सत्य घटना आहे. आणि जेव्हा 13 करोड जप ज्या क्षणी पूर्ण झाला, हं. तसा त्या झाडावरून एक धप्प आवाज झाला. उडी मारून एक वानर असा उभा राहिला आणि त्यांनी साक्षात दर्शन दिलंय रामदास स्वामींना. ओके. आणि जेव्हा रामदास स्वामींनी त्यांना बघितलं, हं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, म्हणजे त्यांना बघताना जे स्फुरलेलं स्तोत्र आहे, हं. ते स्तोत्र म्हणजे भीमरूपी स्तोत्र आहे. ओके. आता ओके. विचार करा, हे स्तोत्र स्फुरण्यासाठी 13 करोड रामनाम जपाचा जर जप झालाय, हं. तर ह्या स्तोत्रामध्ये किती पॉवर आहे? हं. बरोबर. बरं, हे स्तोत्राचा जप झाल्यावर जर साक्षात दर्शन होताना स्फुरलेलं स्तोत्र आहे, हं. म्हणजे ते स्तोत्र जे सांगतं तसे साक्षात हनुमानजी आहेत. करेक्ट. मग आता तुम्ही मुलांना सांगितलं की तुला माहितीये का हनुमानजी कसे होते, ते हां. बघायचंय का, तर हे स्तोत्र म्हण. मग त्याला बसवून समजवा. हां. आता आपण एक क्लास घेणार आहोत रामरक्षा शिकवण्याचा आणि भीमरूपी स्तोत्र शिकवण्याचा आणि त्याच्यात ओके. एक्सप्लेन करणार आहोत. मुलांसाठीच घेणार आहोत की बाबा ओके. मुलांनी ते समजावं हे का आहे. तर हे करण्याचा मग तुम्ही विचार करा या स्तोत्राचा काय प्रभाव मुलाच्या मानसिकतेवर होईल. जेव्हा हं. त्याला कळेल अच्छा हनुमानजी असे होते, मग तो ओह! त्याची इमॅजिनरी लेवल लावतो आणि मग तो त्या स्तोत्राचं जप तशा प्रकारे करायला लागतो. ओके. म्हणून ही 5 ते 6 स्तोत्र घेतली ना, मुलं तुमची फार ग्राउंडेड राहायला मदत होते. हं. आणि ही स्तोत्र घेणं म्हणजे मुलांना बसवणं नव्हे. ओके. मी पहिली 3 वर्ष माझ्या मुलांना शुभं करोती माझ्याबरोबर बसून म्हणवलेलं आहे. आता ओह! माझी मुलं स्वतःहून करतात. ओके. पण तो ओके. तेवढा वेळ आई-वडिलांना द्यावा लागतो. माझ्या वेळा म्हणजे मी असं की चला 7 वाजले, आता शुभं करोतीची वेळ झाली, बाप्पाला भेटायचंय. कनेक्शन. ओह! चला स्वामी वाट बघतायत. 7 हं. वाजलेत, स्वामींची यायची वेळ झाली. म्हणजे यावेळेस स्वामी येतात. आपण म्हणतो की नाही करेक्ट. लक्ष्मी येते. बरोबर. मग लक्ष्मी येतात तर स्वामी येणारच आहेत. बरोबर. काही झालं, रागवलं, चिडचिड झालं, की मी अभिला किंवा ह्याला सांगते आरुला, की "ठीक आहे, ओके, ओके. जा आणि स्वामींना सांग. दरवाजा बंद कर आणि स्वामींशी बोल." हं. कनेक्शन्स. ओह! मुलांना स्वामींशी बोलायला शिकवा. हं, हं, हं. फार ग्राउंडेड राहायला मदत होतं. मुलांना आपसूक कळतं, की मी हे चुकतोय. मी हे ओके. नाही करायला पाहिजे. आणि अजून तुम्हाला प्रभावी सांगते, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हं. मिरॅकल आयुष्यात करतं. बरं. योगेश्वर महासेन. फार सुंदर स्तोत्र आहे. बरं. खूप सुंदर रिझल्ट येतात आणि हे करायला पाहिजे. एकदम सगळी स्तोत्र नाही होणार आय हां. अंडरस्टँड. मग काय करू शकतो आपण? हळू-हळू घ्या. पहिले 15 दिवस 1 महिना शुभं करोती घ्या. आणि मग हळूच सांगायचं, "अय्या मी ना हे स्तोत्र ऐकलं, फार गोड आहे, मला आवडलं म्हणायला. चल आपण म्हणूया." ओके. हां. मग सरस्वती मातेचं स्तोत्र तर बुद्धी वाढवतं. आपल्याला वाढवायची आहे. मला तर वाढवायची आहे बाबा. मीच विसरते हां. आजकाल. हे मी हां. म्हणायची. ओके. माझं काम काय आहे? मला डाउनलोड करायचं आहे. मग असं करायचं. आणि ओके. एकदा ती आवड निर्माण झाली, सगळ्यात सोपं काय माहिती आहे? घरात एक शंख आणा बरं. आणि मुलांना, मुलींना नव्हे, हं. मुलांना शंख वाजवायला शिकवा. बरं. आणि सांगायचं, "तू शंख वाजवला ना, कीच मला म्हणायला बरं पडतं. तू शंख वाजव म्हणजे आपण सुरुवात करू." म्हणजे आपण सुरुवात करू म्हटलं की त्याला बसायचंच आहे. हां.
अजून सांगते, मी हे सगळं केलेलं आहे. अभिचं, माझं, अमोलचं, आरूचं बसण्याचं आसन वेगळं आहे. बरं. आणि जो तो आपापलं आसन घडी करून ठेवतो, त्याच्यावर नावं पण मी म्हणजे विणलेली आहेत. ओके. मग हे अभिचं आहे. मग तो सांगणार, "अरू दीदी तुझं आसन राहिलंय, ते मी उचलायचं नसतं ना, तुझं तू उचल." मग हो. ती येणार, ती स्वतःचं आसन उचलणार, तिच्या प्लास्टिकच्या पिशवीत जे आहे ते ठेवणार हं. आणि स्वतःच्या देवाच्या खालच्या कपाटात ते ठेवणार. आलं ऑटोमॅटिक ग्राउंडेड. करेक्ट. हां. ही क्रिया नुसती त्याची नाहीये. मग तुझी जपमाळ आहे. अभि तुझी जपमाळ डब्यात नाही गेली. हं. गोमुखीत पहिली ठेव. मग तो जपमाळ गोमुखीत ठेवणार. गोमुखीतून कशी जपायची ते मी शिकवलंय. ओके. भले तो तुटका-मुटका करत असेल, चुकीचा करत असेल, मी त्याच्याबद्दल माफी मागते, की स्वामी हां. माझं बाळ आहे, चुकीचं होतंय, करून घ्या. पण त्याला शिकवा. हां. त्याच्याकडनं करून घ्या. मग तो गोमुखीतून जप करणार. गोमुखी झाले की गोमुखी कशी बांधायची, कशी गुंडाळायची आणि मग डब्यात ठेवायची. मग तो त्याचा डबा, त्याचं आसन हे सगळं एकत्रित त्याचा तोच ठेवणार. ओह! झालं कनेक्शन? करेक्ट. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. हे काम आहे का? नाही. धिस इज द वे टू कनेक्ट. हां. मग ह्या मंत्राबरोबर तुम्ही त्याला असं ना की नाही, मला सांगितलं कोणाचंही नाव घ्या. माझं नाव सांगा. मी तर सांगते म्हणजे माझ्या कित्येक लाईनला सांगते, माझं नाव सांगा. शुभांगी मॅडमने सांगितलंय की तुला वेगळं आसन द्यायचंय. ओके. म्हणजे तो रिस्पेक्ट दिला की नाही हां. माझ्या आसनवर नाही, तुझं वेगळं आसन पाहिजे म्हणून आणायचं. चल आपण आणायला जाऊया. त्याला घेऊन जा. ओह! सी हे कनेक्शन आहे. तुम्ही आणलं आणि दिलं नो. छोट्या-छोट्या कृतीतून तुम्ही त्याच्याकडनं करून घ्या. तुला कुठलं आवडतंय बघ. करेक्ट. मग ते त्याच्या आवडीचं घ्या. ते अशा सगळ्या गोष्टीने तुम्ही मुलांना ग्राउंडेड आणि देवतेशी कनेक्टेड ठेवू शकता. ओके, ओके. आणि तुम्हाला खरं सांगू ना, तर स्वामीबद्दल जर तुम्हाला अ, एखाद्या मुलाच्या, मुलीच्या मनात ती आत्मीयता, ते कनेक्शन वाढवायचं असेल, तर स्वामींच्या नावाने छोटे-छोटे गिफ्ट्स त्याच्या उशीखाली ठेवायला सुरू करा. ओके. म्हणजे चांगली कृती केली, आज चांगला वागला, आज तो हाताने जेवला. हं, भले तुम्ही पेनचं पाकीट आणाल ₹10 त्याला हं, गिफ्ट रॅप करायचं, उशीखाली सरकवायचं हं. आणि सांगायचं, "बघ तू आज चांगला वागलास ना, उद्या बघ तुला स्वामी काहीतरी गिफ्ट देणार." ओके. आणि मग ते मूल सकाळी उठताना पहिलं इनिशिएट नाही होणार काही. हं, पण नंतर तुम्हीच उठताना हे करायचं, की "बाबू बघ तुझ्या उशीखाली गिफ्ट ठेवलंय स्वामींनी." मग तो उठून एकदम ह्याच्यात उठणार आणि होणार, मग तो खुश. हं. दिवसभर तो आनंदी राहणार आहे. हां. आनंद डिस्ट्रिब्यूट करायला, करेक्ट. एक्सप्रेस करायला शिकवलं जातं या सगळ्या कृतीतून. वाह! आणि ऑटोमॅटिकली तो स्वामींशी कनेक्ट होणार. की स्वामी गिफ्ट देतात. चांगलं वागलं की स्वामी गिफ्ट देतात. हां. चांगलं बोललं की स्वामी गिफ्ट देतात. चांगला अभ्यास केला की स्वामी गिफ्ट देतात. हे सबकॉन्शियस माइंडला जाईपर्यंत तुम्हाला हे करायचंय. ओके. तुम्ही वाह! करू शकता. म्हणजे आता मॅडमनी इतका सुंदर हा एक काय म्हणतो ट्रिक म्हणू, रेमेडीज म्हणू, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. पण खूप सुंदर सांगितलं, की तुम्हाला जर तुमच्या मुलाला चांगले संस्कार लावायचे असतील, तर गिफ्ट रूपी फक्त ते स्वामींनी दिले, हे ज्यावेळेस आपण जोडू, त्यावेळेस त्या मुलाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे नक्की बसतं, की आपण चांगलं वागलो, चांगलं काम केलं, की आपल्याला स्वामी गिफ्ट देतात आणि अशातूनच ते मूल घडत राहतं आणि चांगले संस्कार त्याला लागतात. वाह! खूप सुंदर सांगितला मुद्दा. आता धन्यवाद. पुढे जाऊयात आपण. हं. आता लहान मुलांच्यावरून आपण जरा मोठे जाऊयात, की जी मुलं 10 वर्ष किंवा 15 वर्षाच्या आसपास आहेत ती. हं. आत्ता पेपर चालू आहेत 10वी-12वीचे 10वी पेपर. 12वीचे पेपर चालू आहे. सो मुलांना प्रचंड टेन्शन आहे, की अभ्यास करणं आणि मग हवे ते मार्क पाडणं. ही जी एक रेस सुरू आहे, की जर चांगले मार्क पडले, तरच आपल्याला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल आणि मग आपलं करिअर घडेल. ही जी मानसिकता मुलांची कुठेतरी कन्फ्युजनमध्ये आहे किंवा प्रेशरमध्ये आहेत, तर याच्यातून त्यांना कसं बाहेर काढता येऊ शकतं? खरं सांगू का? हं. मुलांची नाहीये ती मानसिकता. रेस आई-वडिलांमध्ये आहे. हां. आई-वडिलांना हवंय, की माझा मुलगा 90% आहे. सगळेच 90% येऊ नाही शकत ना. नंबर 1 तर 1 किंवा 2, 3 येणारच. बरोबर. नंबर 1 हा एकच असतो. म्हणजे मला असं वाटतं, की आता बघा माझ्या घरात पण 12वीचे पेपर चालू आहेत. हां. मी तुम्हाला सत्य सांगते, मी माझ्या मुलीला बसून बाजूला कधीही अभ्यास घेतलेला नाही. ओके. 12वीला सुद्धा नाही. माझं एकच काम, "बाबू अभ्यास झाला?" केला? "हां मम्मा." "ठीक आहे." मग मी बघितलं तिला, की बऱ्याच वेळा अभ्यास करते. तर मी सांगते, "आरू बस झाला आता. थोडा टाईमपास कर जरा. हॅव अ रिलॅक्स." मग तीच मला, "मम्मा तू बरी आहेस ना? कसली मम्मा आहेस तू? माझी 12वी चालू आहे." अशीच रिएक्शन केली आहे तिने. ओके. माझं काम झालं. हं. सीरियसनेस मुलांमध्ये टाकायचा आहे, तर तुम्ही अशा प्रकारे पण टाकूच शकता की. हां. आय नेव्हर सेड, आम्ही आमच्या घरात कोणीच नाही, म्हणजे अहो पण नाही आणि मी पण नाही, की तुला एवढेच पर्सेंटेज आले पाहिजे. अजिबात नाही. एकदम क्लिअर.
ओके. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट आणि टी-वायचं मार्कशीट. हं. म्हणजे 13वी 14वीचं तर ग्रॅज्युएशन. धरतच नाहीत. ही 3 मार्कशीट तुला एंट्री पास आहे. हं. तुला एखाद्या बिझनेसमध्ये किंवा ऑफिसमध्ये जायचं आहे, असं दार उघडलं की ते हं. विचारतात, "किती शिकलाय?" हां. तर तुझ्याकडे पास पाहिजे. रेल्वेचा पास असतो ना, हां. आमच्या मते तो पास आहे. आणि मी तिला हेच सांगितलं, "हा तुझा गेट पास आहे." करेक्ट. नो डाऊट तो गेट पास पार करताना तुला कोणत्या लेव्हलचा पार करायचा दॅट इज अप टू हां. यू. पण ह्याच्यामुळे तुझं आयुष्य घडणारच नाही, हं. असं नाही. हं. म्हणजे लास्ट बॅक बेंचला जे बेंचर्स. बसणार असतात, बॅक बेंचर्स, 90% आयुष्यात तेच जास्त सक्सेसफुल असतात. हा माझा अनुभव आहे. हो. नाही आहेच आहे. ह्याचा अर्थ अभ्यास करणारे चुकीचे आहेत का? अजिबात नाही. पण प्रेशर घेऊन अभ्यास करण्यापेक्षा आत्मीयतेने, स्वस्फूर्तीने अभ्यास हं. केला तर तो जास्त फलदायी होतो असं मला वाटतं. मी बघितलंय म्हणजे माझ्या लेकीला जेव्हा आता 12वीचा पेपर सोडायला जातो, हं. तेव्हा मी सांगते तिला, की "बाळा झोप तू गाडीत. पेपरला 1 तास आहे." हं. ती त्या 1 तासात काही रटली ना, तरी तिचं हे सगळं डॅमेज झालेलं आहे, हललेलं हो, आहे. हो. तिथं प्रेशरमुळे. आतमध्ये काही जाणार नाहीये. आय नो करेक्ट. दॅट. हां. हे आई-वडिलांना कळलं ना, की रिलॅक्स कर तू, चिल कर. मी तर तिला सांगितलं होतं, "बाबू, तुझे पेपर सुरू व्हायच्या आधी ना, पहिल्या दिवशी 1 दिवस आधी आपण पिक्चर बघायला जायचं." ती म्हणाली, "मम्मा जरा जास्त होतंय." पण मी काय केलं, आय मेक हर रिलॅक्स. हां. ती म्हणाली, "नाही, आपण एक काम करूया, एक्झाम झाले की आपण दोघीच जाऊया." ओके. ओके. किंवा मला इथे जायचंय. ओके, हं. डन. म्हणजे मी तिच्या डोक्यात तो पॉझिटिव्ह थॉट दिला, की अरे पेपर झाला की माझं हे सगळं झालं जायचंय. हां. सो म्हणजे इथे हे क्लिअर सेट केलं मी, की पेपरचं प्रेशर नाहीये. हं. हं. किती पर्सेंटेज येतायत ह्याने काही मॅटर करत नाही. तू किती पर्सेंटेज एक चांगली व्यक्तिमत्व घडतेस, तू किती पर्सेंटेजची एक चांगली नागरिक हां, हां. घडतेस, याने तुझं आयुष्य सेट होणार आहे. हे करेक्ट. आम्ही क्लिअर केलंय आणि मला असं वाटतं, की प्रत्येक आई-वडिलांनी हे रुजवणं फार महत्वाचं आहे. हं. माझी मुलगी 1ली-2रीच्या इन्सिडन्स असेल, तेव्हापासून आजही चॉकलेट खाल्लं तरी तिचं चॉकलेट तिच्या बॅगेत परत येतं. आजही कॉलेजला आहे ती. ओके. परत येतं. किती मोठं आहे? रॅपर टाकायचं नाही नाही, कुठे. कुठेच नाही. म्हणजे तिच्या मैत्रिणी खात असेल तर ती मागून घेते, हं. की "दे मी माझ्या बॅगेत ठेवते." ती माझ्या बॅगेत ठेवते. आमच्याकडे घरी आल्यावर प्लास्टिकचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे, त्याच्यात ते टाकलं जातं. ओके. सो वाह! तुम्ही जोपर्यंत मुलांना रिलॅक्सेशनची भावना देत नाही, मी हे म्हणत नाही ते महत्वाचं नाही, अतिशय महत्वाचं आहे. महत्वाचं. कारण 10वी आणि 12वी हा आयुष्याचा पहिला पाया आहे. हं. पण तो प्रेशरने द्यायचा का डिस्कशनने द्यायचा हे हं. आई-वडिलांनी ठरवणं फार गरजेचं आहे. मुलांना खरंच मध्ये-मध्ये द्या. अ, म 3 म्हणजे एक्झाम सुरू व्हायच्या आधी 3-4 दिवस आधी म्हणाले, "मला ना फक्त झोपायचंय, मला आता अभ्यास नाही करायचा आहे." आई पण म्हणाली, "ओके, ठीक आहे, झोप." ओके. ती ॲक्चुअल दिवसभर झोपून होती. बरं. बिकॉज शी सेट हर माइंडसेट की मला हं. झोपायचंय, सो मला रिलॅक्सेशन मिळणार आहे. करेक्ट. पण बऱ्याच ठिकाणी ह्याचा परिणाम असा उलटा झाला असता, हं. झोपून काय राहिलाय किंवा झोपून काय राहिली आहे, हां. होतं असं. प्रेशर. मे बी आई-वडिलांना ते नाही रिअलाईज होत. त्यांच्या डोक्यात एक प्रेशर असेल, की हं. ह्याला चांगले मार्क नाही मिळाले किंवा हिला हं. चांगले मार्क नाही मिळाले, तर हे कॉलेज नाही मिळणार, ते कॉलेज नाही मिळणार. नो डाउट कॉलेज महत्वाचं, पण इतकं महत्वाचं नाही, की तुमचा मुला किंवा हं. मुलीपेक्षा. बरोबर. आणि तुम्हाला काय लेव्हलचं प्रेशर डाउनलोड करायचं हे आई-वडिलांनी ठरवायला पाहिजे. मी खरंच सांगते. 12वीच्या अभ्यासाचं प्रेशर मुलांना नाही, हं. आई-वडिलांना आहे. आई-वडिलांनी प्रेशर कमी केलं, की मुलाला आपसूक गिव्ह अ फ्री स्पेस, की हां, ठीक आहे, तुझ्या हिशोबाने कर. ओके. आम्हीही तुझ्या हिशोबाने कर, तुला वाटतं तसं कर, तुझ्या हिशोबाने कर. तू अभ्यास करते का? झाला का? चालू आहे का? छान चालू आहे का? बस. ह्याच्या व्यतिरिक्त मी कधी पुस्तक घेऊन विचारलं नाही. हां, पेपर आल्यावर शी कम्स टू मी, "मम्मा माझा पेपर असा आला. हा बघ हे गेलं, हे गेलं, हे गेलं." ओके. दॅट्स ओके. हं. किती मिळणार आहेत? ओके. हां, ठीक आहे. हां, ठीक आहे. झालं आता सोड गं. रिलॅक्स. हं. हं. ती भावना आपल्याला देता आली पाहिजे. नाहीतर खरंच मुलं कारण आजचं जग स्पर्धेचं जग आहे. स्पर्धेचं. स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला उभं राहायचंच आहे. पण एका चांगल्या माइंडसेटने जर उभं राहिला आणि हं. स्पर्धा करायला आपण मुलांना शिकवू शकलो किंवा शिकवलं, हां. तर फार, फार त्याचा छान लाभ होईल. मी ह्याच्यात खरं सांगू का? आपण मुलांना अभ्यास करायला शिकवतो. है ना? आपण बरोबर. अभ्यास हो. शिकवतो. मुलांना आपण संस्कार शिकवतो का? हं. तेच कमी पडतात. अभ्यासाबरोबर हे छोटे-छोटे संस्कार आहेत, हां. करेक्ट. की गोष्टींना ॲट ईज घ्या, हं. सहज घ्या. काही फरक पडत नाही. फेल झाला तर फेल झाला, दॅट्स हं. ओके. परत बसू. हं. ईज द्या. ह्याचा अर्थ तो फेल होईलच का मग? हं. नाही. नाही. उलट त्याला एक कम्फर्ट येईल, येऊ करेक्ट. शकतो, हं. की अरे ठीक आहे चल,
म्हणजे मी त्याचं साक्षात उदाहरण आहे. ओके. आणि ह्या गोष्टी मी स्वानुभवल्या आहेत. म्हणून मी हे तुम्हाला सांगू शकते, की बाबा या गोष्टीमध्ये मुलांना अशा प्रकारे तुम्ही द्या. आणि मी खरंच सांगते 10वी-12वीच्या मुलांना पण जर तुम्हाला हे दाखवता आलं तर सांगा, की आयुष्य घडवायची ताकद ही आपल्या हातात आहे. तुम्हाला ठरवायचंय किती हं. वाढवायची, कुठे घडवायची आहे. बरोबर. मुलांना प्रेशर देऊन तुला हेच करायचंय, तुला तेच करायचंय, त्याने मुलं कधीच घडू शकत नाहीत. हं. आणि मी प्रेक्षकांना पण सांगते, की तुम्हाला मुलांना तुम्हाला हवंय तसं जर घडवायला गेलात, तर त्या मातीच्या घड्याला आकार येणं कठीण आहे. ओके. पण त्या मातीच्या आकाराला स्वतःला जसं हां, तुम्ही आधार द्या. हं. आधार द्यायचा आहे आपल्याला. त्याला कसं घडायचं त्याने डिसाईड करू दे. मग तो कुठलाही असू दे, मुलगी, मुलगा कोणीही हं. असू दे. तो कम्फर्ट दिला ना मुलांना, की तुमची मुलं ना सहजतेने घ्यायला शिकतात गोष्टींना. मग ही एक्झाम पण त्यांनी सहजतेने घेतली पाहिजे. तुम्हीच वर्षभर त्यांच्या मागे असाल, 10वीचा पेपर आहे, 10वीचा बोर्ड आहे, 12वीचा बोर्ड आहे, तुला काय कळतं का? हं. तुला काय हे सगळे हो, हो, हो. टिपिकल हे आहेत. करेक्ट. कळतं का तुला? काय चाललंय? जगात काय चाललंय? अरे जगात काही चालू दे. आपण घरी 2 भाजी-भाकरीचे रोटी आणि तेच खाणार आहोत. हां. एका पॉइंटला गेल्यावर प्रत्येक व्यक्तीला कळतं, तुला कुठे जायचंय, तुला काय हं. करायचंय. बरोबर. सर्टिफिकेशनच्या पासिंग जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे घ्या. ते नसतील तरी फरक पडत नाही. हं. मी कित्येक बिझनेसमन, सक्सेसफुल बिझनेसमन बघितलेले आहेत, ज्यांना 10वी मध्ये 50% 40% हो. होते. माझ्याकडे एक आत्ता मी एका प्रॉपर्टीचं काम करते. हं. 42% बरं. आईने पेढे वाटले होते, तर लोकांनी हिणवलं होतं. आणि ते पेढे वाटताना तो पण होता बिचारा. हं. तो म्हणाला, "मी तेव्हा काही बोललो नाही." हं. पण 12वीला मी 60% त्यावेळेस 60% फार मोठी हो. गोष्ट होती. इम्पॅक्ट करेक्ट. पॉझिटिव्ह. तेव्हा आई त्याची त्यांना ही म्हणाली होती, "काही हरकत नाही, इट्स ओके." हा जो कम्फर्ट आहे ना, हं. इट्स ओके, तो फार मुलांना गरजेचा आहे. कारण एक तर काय होतंय, तुम्ही सोशल मीडियामध्ये बघा, सोशल मीडियामध्ये तो आत्ता कुठला एक इंग्रजीचा पेपरचं काय झालं, तो इंग्रजीच्या पेपरच्या नंतर 1 दिवस सुट्टी आणि मराठीचा पेपर होता. त्या इंग्रजीच्या पेपरला अर्धा दिवस ॲडिशनल मुलांनी त्या फक्त कमेंट वाचण्यात आणि ते रील बघण्यात घालवलेत. हो. सदुपयोग झाला की दुरुपयोग झाला? हं. दुरुपयोग झाला. दुरुपयोग झाला. मग याऐवजी जर एखाद्याने त्याच्यावर बनवली असती, की बाबा मराठीचा पेपर आहे, आपली मातृभाषा आहे, तुम्ही सहजतेने घ्या, आरामात हं. बनवा वगैरे, वगैरे. हं. ॲड व्हॅल्यू झालं असतं. बरोबर. सो ह्या गोष्टी पॅरेंट्सने पण खूप सहजतेने घेणं फार महत्वाचं आहे. ओके. आणि प्रेशरने कुठलीच गोष्ट साध्य होत नाही कोणाचीच. ओके. त्याच्यामुळे ही जपली तर तुम्हाला मानसिकता सांभाळायला फार मदत होते. बघा मुलांना इतकं प्रेशर येतं ना, कधी-कधी ते टोकाचा निर्णय घेऊ शकतात, हो. घेतात. मी काही केसेस बघितल्या आहेत. अशा वेळेस मुलांना तो कम्फर्ट येत नाही म्हणून घेतात. त्यांना करेक्ट. एक प्रेशर येतं, की अरे मी माझ्या आई-वडिलांच्या म्हणजे त्यांना जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेला जर मी खरा उतरलो नाही हं. तर? सो मग त्याच्यात असं होतं, की ह्या सगळ्या गोष्टी हळू-हळू जर तुम्ही त्याला ईज दिला ना, हं. तर तो गोष्टी सहज घ्यायला शिकतो. आणि मग म्हणजे जे संस्कार आहेत, युवा संस्कार, हं. ते अशा प्रकारे तुम्हाला त्याच्या कृतीतून दिसू शकतात. ओके. सो तुम्ही ओके. सहजतेने घेतलं ना, तिघांनी पण, हं. आई-वडील आणि मुलाने, हं. तर मात्र तुम्हाला ते खूप सहजतेने त्याचे रिझल्ट दिसतील. ओके, ओके, ओके. नक्कीच. वाह! मॅडमने आता खूप सुंदर एक्सप्लेन केलंय, की समजा तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या त्याच्या एक्झामचं प्रेशर जर कमी करायचं असेल ना, जर मॅडमने जी सांगितली ट्रिक आहे, जर तुम्ही ती केलीत, तर नक्कीच मला वाटतं मुलगा त्या परीक्षेचं टेन्शन घेणार नाही आणि एकदम रिलॅक्स माइंडने तो एक्झाम देऊ शकतो. अगदी. आणि अशीही कमेंट करा, जसं आता मॅडमनी सांगितलं, अशी लोक असतील, की ज्यांनी खरंच मॅडमने जे सांगितले तसं केलं असेल आणि त्यांच्या मुलाने एकदम व्यवस्थित ती एक्झाम पार केली असेल, तर अशा लोकांनीही खाली कमेंट करायला सांगायला आम्हाला विसरू नका. सो आता पुढे जाऊयात, येस. की आता हे तर सांगितलं, की संस्कार कशा पद्धतीने आपण देऊ शकतो किंवा टेन्शन मुलांचं एकंदर कसं घालवू शकतो. पण काही वेळेस असं होतं, की मुलं बोलत नाहीत. हां. आपल्याला अशा काही केसेस पाहायला मिळतात, की एक्झामच्या अगोदरच काही मुलं आत्महत्या करतात किंवा रिझल्ट लागायच्या आधीच आत्महत्या करतात. अशा खूप साऱ्या केसेस आपण बघितल्यात. बरोबर. मग यामागचं एक्झॅक्टली कारण काय आहे? ती मानसिकता कशी डेव्हलप होते आणि पालकांनी याच्यात काय काळजी घेतली पाहिजे? बघा तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना, ह्याच्यात पालकांची काळजी, मुलांची काळजी, पत्रिका, हं. वास्तू फार मोठा रोल आहे. ओके. कारण पुन्हा हे एकमेकांना पूरक आहेत.
हं. जेव्हा टोकाचा निर्णय एखादं मूल किंवा मूल घेतंय किंवा घेऊ शकतंय असं दिसतंय, तर ते ना खूप कोंडल्यासारखे असतात. हं. म्हणजे ते एक्सप्रेस नसतात, एक्सप्रेसिव्ह नसतात. हं. शांत राहणं किंवा गपचूप अभ्यास करतायत, अजिबात काही बोलत नाहीत आणि तुम्ही जर बघाल तर पेन असं करणं, हे करणं, पाय ओके. हलवणं, मूव्हमेंट ओके. करणं, शिवर करणं, असं-असं. सो पालकांनी ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या पाहिजेत, की मुलाची हालचाल काय आहे? मुलगा काय ओह! करतोय? किंवा मुलगी काय करते? म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी मित्र-मैत्रिणींबरोबर टाईमपास करतोय का? अभ्यास हं. चालू असताना पण? कोणाशी तरी बोलतोय का? बघा, हे ओके. केलं पाहिजे त्याने किंवा तिने. कारण तो जेव्हा त्याच्या समवयस्क व्यक्तीशी त्याची कम्युनिकेशन चालू ठेवतो, हां. त्याची ऊर्जा एक्सचेंज करत असतो ना, त्यावेळेस तो बऱ्यापैकी रिलॅक्स असतो. हां. पण जर आई-वडिलांचं प्रेशर असेल, "अरे उठ अजून अभ्यास नाही केलास. अरे तू हे काय करतो? अरे तू ते काय करते? तू असं आहे का? तसं आहे का?" माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, एक्झाम सुरू झाल्यानंतर आई-वडिलांनी सगळं सोडूनच द्यावं. ओके. कारण तुम्ही कितीही काही करा. हं. ऑलरेडी इथे केमिकल लोचा झालेला आहे. हं. तुम्ही काहीही म्हणा. बरोबर. बरोबर. ते सगळं डिस्टर्ब झालंय. मग जर तो केमिकल गडबड झाली आहे ना, तर त्या केमिकल गडबडीला हँडल कसं करू शकतो? हं. रिलॅक्स करून. हं. मग ती रिलॅक्सेशन कशी देऊ शकता? तुम्ही तुमच्या वागण्यातून द्या. त्याच्या आवडीचं बनवा. तो आवडीचं खातोय का बघा. आनंदाने खातोय का? नाही खातंय. नकोय मला. राहू दे. नंतर खातोय. बी केअरफुल. ओके. कारण काय होतं ना, जेव्हा अपेक्षा ओझं वाटू लागतात, हं. त्यावेळेस अशा घटना प्रकर्षाने घडतात. ओह! आई-वडिलांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे, असं मला वाटतं, की तुमच्या अपेक्षा मुलांवर नका लादू. हं. हं. कारण तो त्याची डेस्टिनी घेऊन आलाय, तो तेच होणार आहे. मी माझं उदाहरण देते. हं. माझा अभ्यास झाला सोशिओलॉजीचा. मी एम-ए सोशिओलॉजी. ओके. वाचली मी सायकॉलॉजी. बरं. अभ्यास केला मी म्हणजे मी कर्म म्हणजे माझं हं. जे पहिलं प्रोफेशन होतं, ह्या दोघांचा संबंध गेला तर मी फायनान्समध्ये आली. म्हणजे अकाउंट्सचा काडीकौडीचा ओके. संबंध नाही. हां. बरं हे सगळं झाल्यानंतर स्वामींनी ह्या क्षेत्रात आणलं. हं. म्हणजे माझी सायकॉलॉजीची आणि ह्या सोशिओलॉजीची नीव हं. हे माझे चॉईस होते. हां. हे माझे चॉईस होते. आई-वडिलांचा माझ्या काय की तुला जे वाटतं ते कर. हं. आज मला कळतंय की माझं सायकॉलॉजीचं वाचन, सायकॉलॉजीचा अभ्यास, सोशिओलॉजी कारण समाजातच सायकॉलॉजी करेक्ट आहे. ॲप्लिकेबल करायची आहे ना. बरोबर. किती महत्वाचं आहे. हं. पण हेच जर प्रेशर झालं असतं, बरं अकाउंटमध्ये तर म्हणजे मी तशी फायनान्समध्ये आली होती. हां. पण ते सांभाळून नेलंच की. कुठे काही करेक्ट. फरक पडला. हं. हां, कमी जास्त होऊ शकतं होतं. पण हा ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग हं. आहे. आई-वडील म्हणून आपल्याला तुम्हाला मुलाला एका स्टेजपर्यंत नेऊन थांबवणं, की तुला हे करणं अपेक्षित आहे. हं. हं. तू हेच कर, तू हे असंच करायला पाहिजे, तू असंच कर. हं. कारण त्याने मुलं एका वेगळ्या डिप्रेशन लेव्हलला जातात. मी पाहिलंय आणि त्या डिप्रेशनमधून बाहेर काढायला मला फार कष्ट घ्यावे लागतात. हां. पण तेच आई-वडिलांनी जरा सोपं केलं, तर करेक्ट. कदाचित त्याच्यातून ईज होऊ शकतो ना. हो, बरोबर. कारण काय होतं ना, म्हणजे माझे जे आता काउन्सिलिंग्स होतात ना, तिथे मुलांचं सुरुवातच इथून होते. म्हणजे एका मुलाने मला असं सांगितलं, की "मॅडम मला ना माझ्या आईबरोबर राहायचंच नाही. जगातले सगळ्यात वाईट आई-बाबा आहेत. ओह! मी काय करू?" म्हटलं, "मग राहू शकतोस." "नाही ना, पण पैसे नाहीत ना, मग राहणार कुठे?" म्हणजे हे कळतंय. हं. मग आजी-आजोबांकडे जा किंवा म्हणजे त्याचे रिलेशन्स कारण मी पहिली हिस्ट्री घेते, हां. की आत्तू आहे, आत्तूकडे जा, मामा आहे, मामाकडे जा. "नाही, नाही, नको त्यांच्याकडे नको. आपल्यामुळे कोणाला त्रास नको." म्हटलं, "वॉव!" आय सेड मनामध्ये वॉव! की ह्याला ती जाणीव आहे हां. ते कळतंय. म्हणजे फक्त कुठेतरी बिनसलंय. मग बरंच काउन्सिलिंग झालं, सगळं झालं, हे झालं, ते झालं. 2 तासाचं काउन्सिलिंग त्याच्या आई बुक केलं होतं. हं. 1.5 तासाने ना तो मुलगा रडत होता. बरं. 1.5 तासाने. की आय एम सॉरी माझं चुकलं. मला कळतंय आता हे होतंय, ते होतंय. म्हटलं, "नाही बाळा, चुकलेलं नाही. इट्स ओके. तुझ्या वेळेस असताना मी पण हेच केलंय." ओके. सो कम्फर्ट. हं. फक्त तुझ्या वेळेस हे होतं, की तू आई-वडिलांना नावं ठेवू शकतो. मी नव्हती ठेवू शकत कारण मला कमवून करायचं होतं. हं. मग परत ती जबाबदारीची जाणीव. मुलांमध्ये कम्युनिकेशन गॅप प्रचंड आहे. हं. आई-वडिलांना वाटतं, की त्याला एक वेगळी स्टडी टेबल दिला, वेगळी अभ्यासाची रूम दिली, वेगळं त्याला दिलं. तुला जागेवर सगळं मिळतंय, मग तुला अभ्यास करायला काय? ही कमेंट ऐकली आहे हो, मी. हो. आहेच आहे. मला माझ्या एका क्लायंटने सांगितलं, "मॅडम सगळं हातात देते मी त्याच्या. हं. अभ्यास करायला काय जातंय त्याच्या?"
मी त्याच्या वडिलांना सांगितलं, "मुलाचं काउन्सिलिंग नंतर करूया. मला पहिलं तुमच्या बायकोचं काउन्सिलिंग करायचं." ओके. हे केलंय मी. मी सांगितलं, "मुलाचं काउन्सिलिंग नाही करायचं आत्ता." ही 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. हं, बायकोचं काउन्सिलिंग केलं. तिला सांगितलं, "मी सांगते तुम्हाला तसं. तुम्हाला तुमच्या मुलामध्ये हे हवंय? हं. हे करणार?" "हो, करणार." तिने तिच्यामध्ये एवढा चेंज केला, एवढा चेंज केला, की मुलाचं 6 सेशन्स काउन्सिलिंगचे मला अपेक्षित होते. हां. 3 सेशनमध्ये मुलगा क्लिअर. ओके. दिस इज हाऊ इट वर्क्स. मी मगाशी जे म्हटलं, की हं, पॅरेंट काउन्सिलिंग का गरजेचं आहे? की नो डाउट आई म्हणून तिचं चुकीचं नव्हतं. हं. कारण ती म्हणजे दिवसभर किचनमध्ये उभं हो. राहणार, कंबर घालवणार, तिचं सगळं करणार आणि मुलाने अभ्यास करू नये का? खूप नॅचरल अपेक्षा आहे की तिची. करेक्ट आहे. पण ती वेगळ्या प्रकारे प्रेझेंट करत होती हं, हं. आणि त्याचं प्रेशर बिचारा त्या पोराला जात होतं. हं. सद्गुणी मुलगा. पण ओके. त्या प्रेशरमुळे इतका की तो सगळं सोडून दिलेलं त्याने. ओके. जाताना मला त्याने एस-एम-एस केला, की "मॅम मी एक्झामला चाललोय. मला खूप छान वाटतंय. माझा अभ्यास छान झालाय." ओह! मला एवढं छान वाटलं ते. म्हटलं चला छान. मग मी अगेन पुन्हा कारण इथे तिने तिघांच्या कुंडली केल्या. हं, कारण जो डिस्टर्बन्स दिसत होता त्याने कुंडली आणि वास्तू. हं. इथे तिघांच्या कुंडली केल्या, वास्तू केली कारण तो मुलगा चुकीच्या ठिकाणी त्याचं स्टडी टेबल केल्यामुळे त्याचं चित्त स्थिरच होत नव्हतं. ओके. त्या स्टडी टेबल वॉल माउंट असल्यामुळे सगळं म्हणजे भरपूर पैसे खर्च आहे. म्हटलं नाही हं. मला एक टेबल आणि एक चेअर पाहिजे बस. मी सांगते तिथे बसवायचं. ओके. मी म्हटलं बाळा इथे टाईमपास करायला बस सध्या. आणि तुला वाटलं ना, की हं. मला इथे बसून अभ्यास करायचा तर मला सांग. तर मी ओह! तुला ओके देणार. ओके. ओके. क्युरिओसिटी निर्माण केली मी. हं, दिस इज हाऊ आय हँडल. आणि हं. हे अशा प्रकारे आई-वडिलांनी पण हँडल करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्या मुलामध्ये ना ती सहजता आली पाहिजे. हं. कारण प्रेशर गेलं ना, की आणि त्याच्यात वास्तू आणि हे सगळ्याचं जर दोष असतील, तर मात्र त्याचे प्रभाव तुम्ही जसं म्हणताय हं. तसे बघायला मिळतात. कारण ओके. काय होतं ना, अपेक्षा, 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 अपेक्षा मग त्याला वाटतं विचार मी नाही केलं तर मी नाही केलं तर मी नाही केलं तर हं. ती बुजरेपणाची भावना येते. बरोबर. मग अशा वेळेस काउन्सिलिंगमध्ये आम्ही अशा काही-काही अ, गोष्टी किंवा काही-काही संदर्भ असे देतो, की ते मुलांना वाटतं, "अरे, हे तर माझं ईझी आहे, मी करू शकतो." ओके. त्याच्यामुळे हे होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, मला असं वाटतं, की आजच्या युगाप्रमाणे म्हणजे आत्ता जे चाललंय, त्याप्रमाणे 10वी-12वी ला जाणाऱ्या हं. आई-वडिलांनी कारण आई-वडीलच 10वी-12वी ला जातात ना मुलापेक्षा. म्हणजे मी नेहमी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, की माझी 12वी परीक्षा आहे हां. ओके. माझा 12वी अभ्यास चालू आहे. हं. सो दे अल्सो गेट काय बोलते ही? हं. कारण मीच एवढं ईज घेते. आमच्या घरात पण तेच वातावरण द्यायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, हं. मला इथे बसायचं आहे. ओके, इथे बस. मग तू हा उपाय कर. मग तू हे कर. मग तू ओके. हे कर. मग हे कर. तो कम्फर्ट देता आला पाहिजे. मग ते काय होतं, की ह्या केसमध्ये जर आई-वडिलांनी 10वी किंवा 12वी असताना जर एकदा मार्गदर्शन घेतलं पत्रिकेचं, हं. वास्तू केली तर अजूनच ॲड व्हॅल्यू होऊ शकतं. हं. पण किमान पत्रिकेचं मार्गदर्शन जर घेतलं, तर त्याने हे होईल, की मुलाला काय द्यायला पाहिजे, किती प्रेशर हां. द्यायला पाहिजे, कुठपर्यंत सोडायला पाहिजे, हे जरी कळलं, तरी सहज सोपं होऊ शकतं की. आणि करेक्ट. मग याने त्या मुलाला एक वेगळ्या लेव्हलचा कम्फर्ट येतो. हं. आणि तो कम्फर्ट आहे ना, नो डाउट पहिले 2-3 महिने तर मी ते सांगते स्टेप बाय स्टेप कुठे किती प्रेशर द्यायचंय. पण त्याच्या एका पॉइंट नंतर मी हे बघतो, की हां, आता तुम्ही सोडून द्या. ओके. आता तुम्ही इथे हे करा. मग ते अशा प्रकारे केल्याने त्या मुलांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि होतो. ओके. पण वास्तूचा तुमची मुलं कोणाबरोबर वावरतायत, हां. कोणाबरोबर राहतायत, कोणाबरोबर वागतायत, याचा फार परिणाम होतो. हं. बघा, आज सायन्स पण हे मान्य करतं. यू आर द एव्हरेज 5 पीपल ऑफ whom यू आर सराउंडेड. हां. बरोबर ना? म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या 5 त्या व्यक्तिमत्वाचं एक द्योतक आहात, हं. की जे तुमच्या आजूबाजूला 24 तासापैकी मॅक्सिमम तास वावरतायत. असंच बरोबर, असतं. बरोबर. मग हे मुलांबरोबर पण होत असणार. मग हं. कित्येक आई-वडिलांना मुलांचे मार्ग माहिती असतात, पण आई-वडिलांना मुलांचा मित्र माहीत नसतो, मैत्रीण हं. माहीत नसते. आमच्या घरामध्ये क्लिअर आहे, "बाबा ठीक आहे, तुझा मित्र-मैत्रिणी घेऊन ये, आपण एकदा चहा-पाणी करू, नाश्ता करू. मी आज इडली ओके. बनवते, घेऊन ये." हो. मला फक्त ह्याने बघायचंय, आजूबाजूला काय वावरतंय. हां. बोलायचं काही नाहीये. करेक्ट. "ए वाह! तुझी मैत्रीण छान होती गं. तुझा तो मित्र हुशार आहे का तो?" हं. मग ती मला सांगणार, की "मम्मा तुला माहिती आहे का, तो नुसता हुशार नाहीये, तो जॉब पण करतो." ओह! म्हणजे काय होतं, जबाबदारीची जाणीव इकडे पण ट्रान्सफर होते. करेक्ट. म्हणजे चांगले व्यक्तिमत्व आजूबाजूला हं, हं, वावरतायत. हं. हे तुम्हाला बघायला पाहिजे पॅरेंट म्हणून. हे करेक्ट. एनालिसिस आहे. हो. आणि हे नुसतं 10वी नाही करायचं. मी तर हे 8वी पासून 9वी पासून करायचंय. ओह! तर तुम्हाला कळतं, की आपलं मूल कुठे आजूबाजूला चुकीच्या डायरेक्शनला जातंय का? त्याच्या आजूबाजूला कोण वावरतंय? हे सगळं हा अभ्यास आहे आई-वडिलांचा. करेक्ट.
त्याच्यामुळे काय होतं, की तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला कळेल आणि 10वी-12वीला हा कुठल्या क्षेत्रात जाईल, हा काय करेल का? प्लीज. एक तर 12वी-15वी पर्यंत त्यालाच माहिती नसतं, की मी काय काय करणार आहे. करणार आहे? नो डाउट काही फार म्हणजे पुस्तकी हे असतात, की हं, त्यांना वाटतं, की त्यांना ते क्लिअर असतात. हं, पण ठीक आहे, मग ते सगळेच तसे नसतात. तर मे बी तुमचा मुलगा त्या 90% मध्ये येत असेल, की ज्याला नाही माहिती आहे मला अजून काय करायचंय. हं. मग त्याला आपण फ्लो द्यायचा, की भाई सर्टिफिकेट घ्या, मग बघू पुढचं पुढे. करेक्ट. मग त्या सर्टिफिकेटमध्ये 12वी झाल्यानंतर मुलं आपसूक आजूबाजूला बघून हां, ते जाणवायला लागतं, की अरे नाही हा हे शिकतोय, मला हे शिकायला पाहिजे, हे करायला हां, मग हां. ते हळू होतं. पण ते 10वी-12वीलाच प्रेशर दिलं, की थोडंसं गफलत होऊ करेक्ट. शकते. हो. मग ते प्रेशर नाही जायला पाहिजे एवढं नक्की. ओके. हां. आणि मग मुलांचं वातावरण, त्यांचं आजूबाजूचं वातावरण, त्यांचे कपडे घालणं, हं. कुठल्या प्रकारचे कपडे घालतायत, ओके. अंघोळ करताना किती डिले करतायत. या ओह! छोट्या-छोट्या ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीतून तुम्हाला त्याचं मानसिकता कळायला पाहिजे. ओके. हां. मग तुम्ही आवडीचं दिलेलं खातोय का? ठेवून देतोय? रात्री जेवणाचं हे बदललंय का? प्रेशरमुळे जेवत नाहीये का? ओके. ओके. हे सगळं तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी हिंट देऊ शकतात. ते तुम्ही बघितलत, तर त्याच्यावर आपण नक्की काम करू शकतो, काम करता येऊ शकतं. ओके. परिणामी आपल्या हातात फक्त ते काम करणं आहे. हं, हं. तेवढं ओके. आपण नक्की करू शकतो आणि ते करायला पाहिजे. बीइंग पॅरेंट्सने ओके. महत्त्वाचा रोल आहे हा. आता मुलांचं आपण बोलतोच आहे, पण आपल्याला पाहायला मिळतं, की खूप कमी वयात आज ही मुलं व्यसनाधीन होत आहेत. दारू, सिगारेट, आता ड्रग्सचं खूप मोठं प्रमाण वाढलंय. तर मग ह्या व्यसनांना कुटुंब जबाबदार आहे, की पालक जबाबदार आहेत, का तो स्वतः मुलगा जबाबदार आहे? माझं उत्तर असेल तिन्ही. ओके. बघा कुटुंब प्रणाली आपली जेव्हापासून डिस्टर्ब झाली हं. आपलं कुटुंब कुटुंब म्हणजे आपण अगदी आजी-आजोबा, सगळं हो. काका-काकी हे धरतो. ती जेव्हापासून डिस्टर्ब झाली ना, तेव्हापासून मी पुन्हा मगाशी म्हटलं तर रिलीज कुठे व्हायचं? हां. ते ऑप्शन्स कमी लोकांकडे आहे. बरोबर. मग ही जी व्यसनं वाढतात, व्यसन म्हणजे काय? की एक तर त्या व्यक्तीला त्या कुठल्यातरी प्रश्नापासून किंवा प्रॉब्लेमपासून लांब जायचं असतं हं. किंवा शांत राहायचं असतं. हां. पीस पाहिजे ना. बरोबर. पीस आता पाहिजे. हे सगळे जे तुम्ही व्यसनं सांगताय त्याच्यात काय मिळतं? दे फील की आय गॉट अ पीस. करेक्ट. हीच फिलिंग येते ना. हं. मग पीस हे पीस मिळण्यासाठी आपल्याकडे बरीच शास्त्र, बरीच स्तोत्र आहेत की तुम्हाला हं, त्याच्यात हं. पीस मिळेल. हं, हं. पण चुकीचं निवडलं गेलंय. अर्थात आपण राहूच्या काळात जगतोय. हो. त्याच्यामुळे हे सहज अवेलेबल आहे. करेक्ट. मग ते व्यसनाधीनता वाढते. पण व्यसनाधीनता वाढताना माझा असा अनुभव आहे, की वास्तुदोष हा प्रथम येतो. ओके. आणि त्यातल्या त्यात जर यमपद डिस्टर्ब असेल, पापयक्ष्मापद डिस्टर्ब हं. असेल, रोग, नाग आणि भल्लाट पद डिस्टर्ब असेल, तर त्या ओके. घरामध्ये व्यसनाधीनता कुठलीही असू शकते. ती दारू, सिगारेट असू शकतं, स्त्री असू शकते, पैशाचा असू शकतो, की ओह! पैशाचा प्रचंड इकडे ते ते पण व्यसन आहे ना, मला ह्याचे पैसे एकाचे 4 करायचे आहेत. करेक्ट, मग तो व्यक्ती काय करतो, इकडचे पैसे काढतो, तिकडे टाकतो किंवा एखाद्याकडनं घेतो, तिकडे टाकतो आणि तो अडकतो. करेक्ट. किंवा ड्रग्स आहे. मग तिथे पण पैसा लागतोच की. हं. मग बरोबर. तिथे पैसा पाहिजे तर तो आला पाहिजे कुठून तरी. हं. मग अशा वेळेस हे पाहायला मिळतं की ही स्थानं किंवा तुम्हाला सांगते अजून त्यातल्या त्यात जर बघायला गेलं ना, तर पूर्वेचे काही दोष जर आले, हं. तर तिथे पहिला अहम निर्माण होतो बरं. आणि तो अहम व्यसनाधिकतेकडे नेऊ शकतो. व्यसन त्या माणसाला लावू शकतो. ओके. पूर्वेचे दोष म्हणजे? पूर्वेचे दोष म्हणजे ना, आता बघा जे महेंद्र पद आहे ना, हं. त्या महेंद्र पदाचा भाग जर वाढला हं. किंवा कमी झाला, हं. तर ह्या दोन्ही केसमध्ये इंद्र आहे ना, ओके. हां. इंद्राचं स्थान आहे. करेक्ट. त्याला काय हवंय? त्याला लक्झरी हवी आहे, त्याला हे हवंय. हं. मग ती लक्झरी जेव्हा येते तुमच्याकडे असेल, तर तुम्ही ते वाढवणार हं. किंवा नसेल तर त्याच्यासाठी काहीतरी चुकीचं करणार ओके. किंवा ती तुमच्याकडे यावी. ओके. सो हे पाहायला मिळतं. मग ह्याचे प्रचंड, प्रचंड परिणाम येतात. हं. हं. मग ह्याच्यात मानसिकता, व्यसन तुमची मानसिकता खराब झाली की पहिलं सुरू होतं आणि हो. व्यसन बरोबर. तेव्हाच करेक्ट. होतं. मग इथे तुमचं नॉर्थ ईस्ट. तुमच्या नॉर्थ ओके. ईस्टमध्ये प्रॉब्लेम आले, काहीही असेल. ती वाढलेली असू शकते, ती कमी असू शकते, टॉयलेट असू शकतं, बाथरूम असू शकतं, हं. बेडरूम असू शकतो, काहीही असू शकतं. की तिथे समजायचं की तिथे मानसिकता खराब व्हायला लागली. ओके. आणि ती मानसिकता जर खराब व्हायला लागली, की ते व्यसनाधीनतेकडे जाण्याची पहिली पायरी असू शकते. ओके. त्याच्यामुळे अशा वेळेस आहे ना मुलांना पुन्हा काउन्सिलिंग. आता मी तुम्हाला एक किस्सा सांगते. कालचा किस्सा. हं. मी एक वास्तू केली आणि तो व्यक्ती इतका भरभरून माझ्याशी बोलत होता. वय वर्ष अवघी 30. हं.
की मॅडम असं झालं, असं झालं, असं झालं, तसं झालं, हे झालं, हे झालं. तर मला कळलं की त्यांनी जे काय सांगितलं त्याच्यात. तर मी त्यांना एकच वाक्य म्हटलं, तुम्ही फार नशीबवान आहात की स्वामींनी तुम्हाला दुसरा चान्स दिलाय आयुष्य जगायचा. आणि ती गोष्ट त्यांना क्लिक झाली. हो मॅडम, तुम्ही बरोबर बोललात. आजपर्यंत माझ्या डोक्यात पण आलं नव्हतं. मानसिकता. मी हो, हो. त्यांच्या मानसिकतेमध्ये हे बीज पेरलं, की स्वामींनी तुम्हाला आयुष्य जगायचा नवीन एक चान्स दिलाय. तर आता ह्याचं सोनं करायचं कसं? हं. ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. ह्याच्यात कुठलं निगेटिव्ह वाक्य आहे? नाही. ती व्यक्ती 1 वर्ष जे रिहॅबिलिट जे सेंटर असतात, हां. तिथे राहून आली होती. ओके. आणि तिथे मला त्यांनी सांगितलं, की "मॅडम, आयुष्यात आहे ना, गुरु असणं फार महत्त्वाचं आहे. कोणीतरी तुम्हाला पाहिजे रिलीज व्हायला. हो. करेक्ट. आई-वडील ते होऊ शकत नाही, कारण आपण ते इतकं हं. छोट्या-छोट्या गोष्टींनी कनेक्टेड असतो, की ते होत नाही. मग कोणीतरी पाहिजे." हं. मग त्यांच्याशी बोलणं झालं. आता त्यांचं आणि माझं काउन्सिलिंग आहे, की "मॅडम, मला याच्यावर काउन्सिलिंग करायचं आहे. यू गाईड मी." ओके. किती सोपं आहे. हं. ह्याच्यातून बाहेर पडायला कोणीतरी आपल्याला हात देऊ शकतो. ही भावना जागृत हां. झाली, की हळू-हळू ती व्यसनाधीनता पण कमी कमी होऊ होते. शकते. ओके. पण इथे हे तिन्ही पॉइंट, कारण वास्तूबरोबर पत्रिका, कारण पत्रिकेमध्ये राहू महाराज किंवा पापग्रह, हं. राहू महाराज तर प्रकर्षाने येतातच, हं. पण पापग्रहांचा असा काही संबंध जर आला, तर तो व्यक्ती व्यसनाधीनतेकडे जाऊ शकतो. ओके. मग काय होतं, वास्तूचे उपाय करू शकलो, पत्रिकेचे उपाय करू शकलो, अजून हं. मंत्ररूपी किंवा स्तोत्ररूपी काही उपाय करू शकलो, तर ह्या तिघांच्या प्रभावाने ती व्यक्तीला ॲटलीस्ट ही जाण राहील, "अरे बापरे! मी असं नाही करायला पाहिजे." किंवा ओह! आता केलंय तर आपल्याला ते थांबायला पाहिजे, आता बस. हां, हां, हां. चांगली गोष्ट आहे ना, कारण हा करेक्ट. थॉट येणं फार बरोबर. मोठी गोष्ट आहे. हं. सो अशा प्रकारे आपण ह्या गोष्टींना हँडल करू शकतो. कारण बघा, ड्रग्समध्ये काय होतं माहिती आहे का, तो व्यक्तीच स्वतःचा राहतच नाही. म्हणजे हो, ड्रग्स हो. आजकालचा जे परिणाम आहे. मग इथे असं असं बघायला मिळालंय, की तिथे जाणारा पैसा ना, घरात पण कुठल्यातरी चुकीच्या प्रकारे आलेला असतो. ओके. हा बरं. मला आलेला अनुभव आहे. ओके. सगळीकडेच असं असेल असं नाही. पण मी ज्या घरामध्ये अशा काही केसेस बघितल्यात, तिथे मला हा प्रकर्षाने जाणवलेला अनुभव आहे. म्हणून लक्ष्मी यावी, अलक्ष्मी नाही. कारण ओके. अलक्ष्मी जशी येते, ती तशीच जाते. बरं. आणि हा परिणाम फार दिसतो. त्याच्यामुळे अशा वेळेस जर असं काही असेल, तर नक्कीच मला असं वाटतं, की जातकाने अ, या तिन्ही गोष्टींचा जर उपयोग करून घेतला, तर त्या हं. मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होणं, त्याच्यातून बाहेर येणं, याला मदत होऊ शकते नक्कीच. ओके, ओके, ओके. सो हे करू शकतो आणि हे करायला पाहिजे, हं. जेणेकरून ॲटलीस्ट बघा, औषधं हा एक माध्यम आहे, एक प्रकार आहे. बरोबर आहे. हो. हाही एक प्रकार आहे. मग करेक्ट. त्याचा उपयोग केला तर मानसिकतेमध्ये हळू ही सगळी हळू घडणारी घडून क्रिया आहे. हं. पण ही हळू जरी क्रिया घडत असेल, तरी याचे लाभ नक्की होतात. म्हणजे अर्थात समजा आता आपण यंग मुलांबद्दलच बोलूयात, जे आता कॉलेजला जस्ट सुरुवात झाली, अशी मुलं खूप जास्त प्रमाणात दिसतात आपल्याला, येस, जी व्यसनांकडे वळालीत. सो बरोबर. त्यांनी हेच करायला पाहिजे, की त्यांची कुंडली स्वतःची आणि वास्तू हे दोन्ही दाखवायला पाहिजे. एकदा दाखवली तर नक्कीच त्याचा लाभ होऊ शकतो. मी एवढं नक्की सांगेन. ओके, ओके. आणि मी तुम्हाला सांगू का, म्हणजे कॉलेज गोईंग मुलांना आई-वडिलांचं फार मोठं काम काय माहिती आहे? सोप्पं सांगते आयडिया, हं. की कॉलेज गोईंग मुलं तुमचं सहज ऐकणार नाहीत, हो. की हा मंत्र कर, हा जप कर, हे कर, हे कर, नाही हं. करणार. मग अशा वेळेस प्रयत्न करायचा, की 3 महिन्यातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा सत्यनारायणची पूजा घालायची आणि सगळी जबाबदारी त्याच्यावर द्यायची. "अरे, मला ना जरा जमत नाहीये." ओके. प्लॅन करायचं सगळं. हां. "मला नाही जमत नाही. जरा जाशील का? तू आणशील का? ओके. जरा फुलं आणशील का? जरा त्या पूजेला जे आपले हं. केळीचे खांब लागतात ते आणशील का? जरा तुळशी आणशील का? जरा हं. तुळशी निवडशील का?" मग ओके. तुळशी निवडताना ना ॲक्चुअली विष्णू सहस्त्रनाम ऐकतात. तू ओके. भले म्हणू नको, पण ऐक तर खरं. हां. ऐकत कर. हां, हां, हां. सोपं आहे की नाही? करेक्ट. हो. आमच्या घरात हे सगळं आम्ही करतो. ओके. असंच करतो, की मला पुढे जाऊन त्या गोष्टीसाठी तेव्हा करायला लागू नये, हं. त्यासाठी आत्तापासून सुरुवात करायची आहे. हं. मग काय होतं, की आज पूजा आहे. आता असं की नाही, आमच्याकडे ना वर्षातनं एकदा होते. अरे कौतुक नाही आहे हे. हं. पूजा तुमच्यासाठी नाहीच आहे. हां. तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली. मी थोडं स्पष्ट आणि हां. लॉजिकली बोलते. हं. सत्यनारायणाची पूजा तुम्ही केली नाही, त्या देवतेला काय मिळणार आहे? हं. आनंद तुम्हाला मिळतो. तुमच्या घरी 4 लोकं प्रसादाला येतात. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, सत्यनारायणचा प्रसाद चुकवायचा हो, नसतो. हो. आहे की नाही? म्हणजे तुमच्याकडे 100 जण येणार, मग ते येणार, मग तुम्ही त्याला तूच प्रसाद दे. हं.
मग त्याला तो प्रसाद देता ती छान भावना येणं, 4 लोकं छान "अरे वाह! मस्त रे, छान हं. करतोस तू." मग त्याला तो कॉन्फिडन्स. आमच्याकडे आजही कुठलीही पूजा होत असेल, काहीही होत असेल, तर प्रसाद वाटणं, हं, प्रसादाचे ती द्रोण भरणं हं. किंवा ते निवडणं, हे सगळं कामं आमची मुलंच करतात. ओके. म्हणजे इनडायरेक्टली आम्ही त्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतोय. हां, हां, मग हां. या यंग जनरेशनला तुम्ही या छोट्या-छोट्या देवतेंच्या संबंधित कामामध्ये इन्व्हॉल्व करा. "आज ओके. आहे ना, जरा माझी पाठ दुखते, जरा आज पूजा करशील का रे? तुला हां. जमेल तशी कर, काही प्रॉब्लेम नाही." ओके. ती झाल्यावर सांगा, "वॉव! छान, माझ्यापेक्षा चांगली पूजा केलीस." हां. कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो. ओके. शंख वाजवायला शिका. ओके. शंख वाजवायला जर या यंग मुलांना तुम्ही शिकवलात, तर त्यांची फुफ्फुसं हं. सुंदर राहायला मदत होते. ओके. आणि ते वाजवताना जर त्याला त्रास होतोय, तर तुम्हाला कळेल, की फुफ्फुसांशी संबंधित तुमचा मुलगा बाहेर जाऊन काय करतोय का? हां. सोपं आहे की नाही? करेक्ट. बघा हे आपलं शास्त्र मी नेहमी म्हणते, हां. आपलं शास्त्र आपल्या शरीराच्या सायन्स, विज्ञान आणि शरीराचं विज्ञान याला सगळं संलग्न केलेलं आहे. त्याचा ॲडव्हांटेज अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. मुलांना हळू आणा ह्याच्यामध्ये, की बाबा मला जायचंय, मी जरा मंदिरात चालले, माझ्याबरोबर चल ना. हं, हं, हं. नाही म्हणणार नाही ना. नाही. हां. माझ्यासाठी चल, तुझ्यासाठी येणार. ओके. आईसाठी येईल, बाबांसाठी येईल, जबरदस्ती नाही. हं, हं, हं. मग तिथे जाताना काहीतरी अर्पण घेऊन जा. चल आता आलाच आहेस तर तू पण कर. मग त्याच्या हां. हातून ते अर्पण करवा. ओके. म्हणजे पत्रिकेप्रमाणे काही अर्पण गरजेचे असतात. मग ते केले, की त्या मुलाला ते थॉट प्रोसेस बदलायला मदत होते. ओके, ओके. सो हे असे छोटे-छोटे उपाय करून आपण या यंग जनरेशनला आपल्या संस्कृतीशी बांधून ठेवलं, की सोपं जातं. कारण त्याला कळणार मी कुठे चुकतोय. हं. बरोबर. आणि अशा प्रकारे आपण याचा लाभ नक्कीच घेऊ शकतो. माझं एक हे सांगते तुम्हाला, की हं, तुम्ही जर बघाल, दक्षिण म्हणजे साउथ साइडची जी मुलं आहेत, हं, म्हणजे ती किंवा तुम्ही ना ऑब्झर्वेशन बघा, हे जे सगळे जे हायर लेव्हलची मुलं आहेत किंवा हायर लेव्हलला काम करणारे, हं. हायर लेव्हलला जॉब करणारे, स्पेशली माझं ऑब्झर्वेशन दक्षिण साइडची जी मुलं आहेत ना, ती आपल्या कल्चरला धरून असतात. कितीही हां. हायर लेव्हलचा मुलगा असू दे, त्याला त्याचे स्तोत्र, त्याचं गोत्र, त्याचं कुलस्वामिनी, कुलदैवत माहीत असतो. हं. आज आपल्याकडे प्रमाण कमी जास्त आहे, पण किती मुलांना माहिती असतं? नाही. तुम्ही हळू आता काय होणार? सत्यनारायण बसला, की "अरे नाही, बसवत नाही मला." भले तुम्ही खोटं बोला. इकडनं स्वामींना नमस्कार मागा, की "स्वामी हं. सॉरी, माझ्या मुलासाठी करते." हां. ते मान्य आहे. तुम्ही सांगा, गोत्र विचारणार ना गुरुजी, करेक्ट, करेक्ट. की "तुमचं गोत्र सांगा, पूजेला हं, बसलाय." मग तो म्हणणार, "मम्मा, पप्पा." मग हं. त्याला ते कळणार. असं जेव्हा वर्षभरात समजा 3 महिन्यांनी केले, तर 4 वेळा त्याला गोत्र पाठ होणार, सबकॉन्शियस हां. माइंडला जाणार. बरं ते करताना अनावधानाने त्याच्याकडनं विष्णू सहस्त्रनाम होणार आहे. हं. अनावधानाने तो प्राशन करणार आहे. ह्या बरोबर. सगळ्या क्रिया तुमच्या शरीराला शांत करून, हं, हं. ग्राउंडेड ठेवण्यासाठीच्या आहेत. ओके. कथा वाचून त्या कथेतून चांगलाच भाग आहे ना, की बरोबर. अहम करायचा नाही. त्या कथेमध्ये दिलं काय? तेच हं. आहे. अहम करायचा नाही. मग अहम केल्यावर कशाप्रकारे उपयोग होतो? काय लाभ हं, होतो? हं. काय लॉस होतो? पुन्हा एखादी क्रिया घडली, की हळू होते. हं. मुलांना तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत, पण रिक्वेस्ट करून बरीच कामं करून घेऊ शकता. करेक्ट, करेक्ट. आणि इथे रिक्वेस्टच काम करते. हां. फार ओके, प्रभावी काम करते. ओके, हा ओके, माझा अनुभव आहे. ओके. सो अशा प्रकारे आपण मुलांना नक्कीच एका चांगल्या लयीत आणू शकतो हां. आणि पॅरेंट्सने आणायला पाहिजे, त्याच्यावर काम करायला पाहिजे. ओके. ह्याच्यात आहे ना अजून एक गोष्ट, ही तिन्ही हं, म्हणजे गर्भसंस्कार तर ठीक आहे, पण बालसंस्कार, युवा संस्कार आणि पॅरेंट म्हणजे हं, ह्या तिघांनाही ती लाभप्रद होऊ शकते. हं, मुलगा किंवा मुलगी जर कॉन्सन्ट्रेट नाही आहेत किंवा हं. काहीच करत नाहीत, तर त्यांच्याकडनं भ्रामरी करून घ्या. ओके. भ्रामरी हा प्राणायामाबरोबर हा इतका सुलभ मार्ग आहे, हं. मुलांचं टेम्पर कमी करण्यासाठी. ओके. अनुभव आहे हा. बरं. भ्रामरीचे योग करून घ्या. आता काय होतं मुलांना तुम्ही सांगाल, की "तू भ्रामरी कर हां, हं. तुला राग खूप येतो." तर तो म्हणेल, "मला राग नाही येत." हां, हां. म्हणजे मला म्हणाला कोणी, तर मी म्हणणार, हां, "मला राग नाही येत, मी नाही करत." हां. असंच रिएक्ट करणार. करेक्ट. पण त्याच्याऐवजी जर आई म्हणाली, "अरे ऐक ना, मला जरा भ्रामरी करता येत नाही. तू जरा बसून शिकव ना मला. हां. चल आपण दोघं मिळून करूया." मग काय होणार? भले करेक्ट. त्याला येत नसेल, तर तो जाऊन YouTubeला Google करेल, बघ सगळं करेल. हां. त्याचे बेनिफिट पण वाचेल आणि मग येऊन आईला किंवा वडिलांना हं. शिकवेल. बरोबर. मग असं झालं, की सही नाही, की "चल आपण आता एकत्र बसून करूया." "ए, हं. आपण आहे ना आता नियम करूया. 1 मिनिटं तरी भ्रामरी करायची." ओके. सोपं आहे की नाही? करेक्ट. याने मुलांचे व्हायब्रेशनल कनेक्टला फार फरक पडतो.
ओके. म्हणजे तुम्हाला सांगू का, न्यूरोलॉजिकली भ्रामरी फार प्रभावी काम करते. ओके. सो ते करायला पाहिजे. ओके. म्हणजे अर्थात कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी गरजेचं. कॉन्सन्ट्रेशन, मानसिकता बदल होत असेल आणि त्या व्यक्तीला जर तुम्हाला असं वाटत असेल, की त्या व्यक्तीला दुसरं काही ऐकायची सवय नाहीये, वाटत नाहीये, कोणाचंही ऐकावंसं वाटत नाही. हं. अशा लयला गेलेली जर व्यक्ती असेल, तर तिला त्याची तीव्रता कमी व्हायला भ्रामरी फार मदत करते. ओके. म्हणजे ती बुद्धिवर्धक आहे, हं. ती स्मृतिवर्धक आहे हं. आणि ती मानसिक वृत्ती म्हणजे ओके. संयमवर्धक पण हं. आहे. तर या तिन्ही गोष्टींना लाभ करू शकते. ओके. म्हणजे तुम्ही जर बघाल ना, तर गर्भसंस्कार, बालसंस्कार आणि युवा संस्कार हं. या तिघांचं जर आपण संलग्न केलं, तर आपल्याला हे तिन्ही गोष्टी पहिलं शिकवतात संयम, हं. मग शिकवतात साधना हं. आणि मग शिकवतात कृतज्ञता. ओके. कारण तुम्ही आजच्या जगात बघाल तर कृतज्ञता नाही. नाहीये. करेक्ट. ती वाढवली. आता आपले सगळे संस्कार बघाल, आपले कल्चरल, बिहेवियर, वागणं, बोलणं याच्यामध्ये सगळ्यामध्ये कृतज्ञता होती. हं. आज कृतज्ञता याच्यासाठी एक उदाहरण घेते. हो. साडीची घडी मोडणं हा प्रकार तुम्ही ऐकलाय का कधी? हा हां, म्हणजे शब्द आहे. नवीन साडी आलेलं पहिल्यांदा घडी मोडणं. घडी मोडणं. पण ही घडी मोडणं म्हणजे काय? ही म्हण का पडली माहितीये का तुम्हाला? नाही. फार मोठी शिकवण आहे याच्यात. म्हणजे हं. स्त्रिया कनेक्ट करतील या विषयाला सगळ्याच, की काय होतं, की आपण एखादी साडी नवीन आणली. म्हणजे समजा मी साडी नवीन आणली. तर पूर्वी एकत्र कुटुंब होतं. हां, हां. तर त्याच्यामध्ये असं होतं, की जर मी नवीन साडी आणली तर अर्थात ती मला आवडलेलीच आहे. बरोबर. बरोबर? पण मला आवडलेली ती मी साडी घालणार म्हणजे दुसऱ्या ची किंवा स्त्रियांची नजर ती येणार आहे. हां. बरोबर आहे? तर ती नजर येते म्हणजे काय? तर ती वासना येते, भाव येतात. हां, हां. म्हणून पूर्वी अशी पद्धत होती, की आपण नवीन साडी आणली, हं. की नंदेला किंवा बहिणीला किंवा आत्याला किंवा कोणाला हं. घडी मोडायला द्यायची, की ताई तुम्ही पहिली घडी मोडा आणि मग मला द्या. ओके. म्हणजे काय, की ती तुम्ही घाला. म्हणजे काय होणार? आता समजा एखाद्याला आवडली आणि हं. बघा स्त्रियांना तो सिक्स सेन्स फार असतो. हां. ते कळतं कोणाला आवडली, कोणाला नाही हां. आवडली. मग ते म्हणणार, की ठीक आहे मग तुम्ही घाला. हं. मग ती नवीन साडी ती घालणार म्हणजे ती हं. नेसणार. हं. मग त्या साडी नेसताना काय म्हणणार? माझ्याबद्दल काय पास करणार? की "वॉव! शुभांगी किती चांगलं. मोठ्या मनाची आहे. तिने मला हं. नवीन साडी घालायला दिली." मी माझं काय केलं? मी माझा ऑरा हील हां, केला. हील केलं. पण तेच मी घातली असती तर? हं. बघ ना, म्हणजे पुन्हा गॉसिप. आलं ते? हां. इथे किती मोठी कृतज्ञता आहे बघा, की मला हा कॉन्फिडन्स आहे, की तू ती साडी घाल, तू तो आनंद उपभोग आणि ती साडी नेसून झाल्यानंतर ती साडी मला दे, मग मी नेसेन. हं. म्हणजे मला मान्य आहे तू नेसलेली. आज शेअरिंग इज केअरिंग आहे का? करेक्ट नाहीये. या या म्हणीमध्ये किंवा या कृतीमध्ये शेअरिंग इज केअरिंग किती मोठा भाव आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या पूर्वजांनी शिकवलाय. बरोबर. आज आपण आपल्या मुलांना शेअरिंग इज केअरिंग शिकवत नाही. ते कसं कृतज्ञता येणारच नाहीये. नाही. बरोबर. थँक्स गिव्हिंगच नाहीये. हं. आणि हे थँक्स गिव्हिंग छोट्या-छोट्या गोष्टीतून तुम्ही डेव्हलप करू शकता. मग हे जेव्हा तो आईला देताना बघेल, आईला करताना बघेल, फार मोठं करेज लागतं हो. बाईला साडी देणं बरोबर. म्हणजे. हो, हो, हो. त्याच्याचसाठी साडीची घडी मोडायला देणं हे म्हटलंय. हां. कारण आम्ही फार कनेक्टेड असतो छोट्या-छोट्या गोष्टीची आणि त्यातल्या बरोबर. त्यात साडी किंवा ड्रेस असेल तर हां. अलभ्य लाभ असतो. करेक्ट. मग इथेच आम्ही आमचं इगो पहिला खाली आणतो, हं. की नाही असू दे. तुम्ही नेसलाय ना पहिलं छान. ओके. ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या मुलांसमोर तुमच्याकडनं घडली, हं. तर आपसूक मुलांमध्ये जाणार, की हो माझा शर्ट पण दादाला द्यायचा आहे हं. किंवा माझा शर्ट किंवा माझा ड्रेस माझ्या बहिणीला द्यायचा आहे किंवा कोणाला तरी शेअर करायला द्यायचा आहे. हां, 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 हां. कनेक्शन्स करेक्ट. आणि हे फार मिसिंग आहे आजच्या पिढीमध्ये. ते जर डेव्हलप झालं ना, तर मुलं आपसूक शेअर करायला शिकतील. म्हणजे माझं मलाच हां, हां. ही भावना कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे. करेक्ट. आजकाल 2 मुलं असतील तर की हे तुला, ते तुला. हां. एकच आणायची. हां, तुझं खेळून झालं की हे किंवा तुम्ही दोघांनी एकत्र खेळा. हां. आपसूक शेअरिंगची भावना डेव्हलप होते आणि बरोबर. ही भावना ह्या युवा पिढीमध्ये पण तुम्ही तुमच्या या छोट्या-छोट्या कृतीतून डेव्हलप केली, की ऑटोमॅटिकली ते ग्राउंडेड राहायला मदत होते. कारण युवा व्हर्जन ग्राउंडेड राहिलं, हं. तर एक चांगलं राष्ट्र बनवायला मदत होऊ शकेल, असं मला वाटतं. म्हणजे ह्याच्यात आहे ना, मी तुम्हाला खरं सांगू का, मला जाता-जाता एक वाक्य सांगावंसं वाटतंय. यत् पिंडे तत् ब्रह्मांडे. हं. जे पिंडामध्ये तुम्ही जे स्थापन करताय, ते हळू-हळू जाऊन ब्रह्मांडाला त्याची ऊर्जा मिळणार आहे. करेक्ट. सो हे
तिथे मला असं वाटतं, की ह्या तिन्ही गोष्टींना हे धरून वाक्य असेल, की मातेचा प्रभाव गर्भावर, बाल्यावस्थेवर, यौन अवस्थेवर आणि पुढे जाऊन मोठ्या म्हणजे किंवा प्रौढ अवस्थेवर पण होत असतो. सो ओके. तिथे माता, घरातल्या व्यक्तिमत्व, स्त्रीतत्व, पुरुषतत्व असा प्रत्येकाचा प्रभाव कॉमनली पडत असतो. ओके. त्याच्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घेऊन करायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच. मला वाटतं ज्या लोकांनी आत्तापर्यंत एपिसोड बघितलाय, ते नक्कीच मॅडमने ज्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्यात, पण त्या प्रभावी आहेत. त्याचा नक्कीच तुम्ही उपभोग कराल असं मला वाटतं आणि तुमच्या पाल्याच्या बाबतीत त्या गोष्टी जर तुम्ही वापरल्यात, तर नक्कीच एक चांगला मुलगा, मुलगी किंवा एक चांगला नागरिक तुम्ही घडवू शकाल, अशी मला तरी खात्री वाटते. कारण की ह्याच्यातल्या ज्या काही गोष्टी मॅडमने सांगितल्यात, त्या मीही आजपासूनच माझ्या घरात अवलंबणार आहे किंवा वापरणार आहे कारण मलाही मुलगी आहे. सो मला असं वाटतं, की खूप सुंदर मॅडम तुम्ही सगळं सांगितलंय. थँक पण यू. बराच वेळ झाला आपण आता बोलतोय. तुर्तास आपण रजा घेऊयात. परत नक्कीच. आपण नक्कीच परत एकदा भेटणार आहोत. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जाता-जाता एवढंच म्हणेल, यथा माता तथा बाल. ओके. त्याप्रमाणे सगळ्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून भरपूर काही मिळो, अशी मी आशा करते आणि त्यातून सगळ्यांचं कल्याण हो, हीच माझी इच्छा. नक्कीच. धन्यवाद. नक्कीच, नक्कीच. तुम्हाला जर तुमच्या घरात तुमच्या मुलासाठी काउन्सिलिंग करायचं असेल किंवा तुम्ही नवरा-बायको असाल आणि तुम्हाला तुमच्यासाठी काउन्सिलिंग करायचं असेल, मॅरेज काउन्सिलिंग असेल, कुठल्याही प्रकारचं काउन्सिलिंग करायचं असेल, तर आत्ता स्क्रीनवरती मॅडमचा नंबर दिसतोय. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, WhatsAppला मेसेज करू शकता आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. सो भेटूयात आता पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.